policy. So monetary policy is the process that is conducted by RBI. RBI for the different kind of protocols conducted by Reserve Bank of India. म्हणजे Reserve Bank of India ने जे काही प्रोटोकॉल्स बनवले टू कंडक्ट द कमर्शियल बँकिंग इन इंडिया. कमर्शियल बँकिंग इन इंडिया, राईट? समजतंय हे? सो आपल्या इंडियामध्ये जे आपण फायनान्शियल टर्म्स करतो त्या टर्म्स मध्ये काही रेग्युलेटर्स असतात. काय असतात? रेग्युलेटर. मी तुम्हाला काही 3 रेग्युलेटर सांगतो, म्हणजे तुम्हाला रेग्युलेटर काय ते कळून जाईल नाही का. 3 रेग्युलेटर. त्याच्यामध्ये एक आहे सेबी. एक आहे सेबी. हा, तर इथे सेबी लिहू नका, आधी समजून घ्या, मग तुम्हाला मी लिहायला टाइम देईल नाही का. सेबी इज, माझ्यावर बोला, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड इन इंडिया. काय? सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड इन इंडिया. सेबी काय असते? भारतामध्ये असलेल्या सर्व स्टॉक एक्सचेंजला रेग्युलेट करते. काय करते? रेग्युलेट. दुसरा एक फेमस रेग्युलेटर आहे IRDA. काय? IRDA. व्हॉट इज मीन बाय IRDA? दॅट इज इन्शुरन्स. म्हणजे काय? इन्शुरन्स. माझ्या मागे इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. बरोबर. भारतातल्या सर्व इन्शुरन्स कंपन्यांना रेग्युलेट कोण करतं? IRDA. आणि सिमिलरली आहे RBI. सिमिलरली काय? RBI. दॅट इज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. That are regulators in India. These are famous regulators in India. चला. समजते सगळ्यांना? Yes sir. हा, तुम्हाला यांचे लॉंग फॉर्म परत सांगू का? ओके, सांगू. पहिले लिहून घ्या, खाली लिहा. फर्स्ट, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड इन इंडिया. माझ्या मागे बोला काय? सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड इन इंडिया. लाऊड बोला. काय? Security Exchange Board of India. लाऊड. काय? Security Exchange Board of India. बरोबर. हा, सेकंड पहिले लिहिले सगळ्यांनी? Yes sir. आता सेकंडला IRDA. काय? IRDA. इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. Insurance Regulatory Development Authority. व्हेरी गुड. लिहिलं सगळ्यांनी? Yes sir. हा, आणि थर्ड आता RBI. थर्ड काय? RBI. लाऊड बोला. काय? RBI. आवाज कमी सगळ्यांचा. काय? RBI. दॅट इज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ काय? इंडिया. बरोबर. तर सगळ्यात पहिले समजून घ्या की हे, मग आपल्याला आज ह्याच्यावर अभ्यास करायचं की RBI एक्झॅक्टली काय काम करते. समजतंय सगळ्यांना? हो का नाही? आणि अभ्यास कसा करायचा असतो याच्यात लक्ष द्या. जे शब्द मी वापरलेले ना आजच्या लेक्चर मध्ये, तर त्या शब्दांवर नीट हे करा. म्हणजे त्याचे काही अपडेट्स असतात ना. काय असतात? अपडेट. जसं सेबीचे काय अपडेट्स आले, IRD चे काय अपडेट्स आले, RBI चे काय अपडेट्स आले, तर तिन्ही अपडेट्स लिहायला सुरुवात करा. समजलंय ना आता? समजतंय काय? म्हणजे बघा, 2 प्रकारचा अभ्यास असतो. एक आहे नोट्स बेस, एक आहे नोट्स बेस, आणि एक असतो स्वतःचा रिसर्च करायचा असतो. सगळ्यात चांगला स्वतःचा रिसर्च आहे. समजतंय? तुम्ही एक वही कराल ना, तसं आपल्या क्लासनी ना तुम्हाला त्याला एक हे दिलेलं आहे, म्हणजे त्याला एक सपोर्टिव्ह मेजर दिले, म्हणजे आपलं मॅगझिन आहे. आपलं काय? मॅगझिन खूप सुंदर आहे. त्या मॅगझिन मध्ये बघा काय काय गोष्टी असतात. त्याला इंडेक्स दिलाय. काय दिलाय? इंडेक्स मध्ये काय आहे? माझ्या बरोबर इम्पॉर्टंट डेज. काय? अग्रीमेंट्स. काय? अपॉइंटमेंट. नंतर अवॉर्ड्स. काय? बँकिंग. काय? बुक्स अँड ऑथर. डिफेन्स. इकॉनॉमी. इंटरनॅशनल. मिसलेनियस. नॅशनल. obituaries, ranks and reports, schemes and committee, science and technology, states, summits and conferences. एकदा तुम्ही याच्यामध्ये गेले का प्रत्येक गोष्टीचे डिटेल्स तुम्हाला मिळतील. अप्रतिम हे. आणि त्याच्यामध्ये जर लास्टला गेले, कुठे गेले? सगळ्यात लास्टला जा, तर तुम्हाला एक विशेष गोष्ट याच्यामध्ये सापडणार आहे. ती म्हणजे काय माहिती का? जसं एक आहे कन्सेप्च्युअल स्टडी. एक काय? कन्सेप्च्युअल म्हणजे जो तुम्ही कन्सेप्ट बेस्ड करणार आहे. आणि दुसरा असतो एक आहे एक्झाम बेस्ड. एक काय? एक्झाम बेस्ड. तर एक्झाम बेस्ड स्टडी कसा करायचा असतो, तर त्याच्यासाठी एकदम सोपी गोष्ट आहे की तुम्ही या मॅगझिनच्या लास्टला, कुठे लास्टला एक प्रॅक्टिस क्वेश्चन आहे. काय? प्रॅक्टिस क्वेश्चन. समजतंय आता? सिंपल गोष्ट आहे. तुम्हाला डिजिटल फॉर्म मध्ये मिळतं. कशात मिळतं? डिजिटल फॉर्म. डिजिटल घ्यायचं, इथे बसून तुम्ही डाउनलोडही करू शकता किंवा आपल्या कम्प्युटरवर वाचू शकता. इथे एक कलर मॅगझिन ठेवलेलं असतं. शक्यतो माझा प्रयत्न आहे की मी मार्चच्या आसपास नंतर आहे ना तुम्हाला याचे असं
ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट आउट पण देईल जमलं तर, पण तोपर्यंत तुम्ही स्वतः पण झेरॉक्स काढली तर एवढा काही खर्च येत नाही. हे मॅक्झिमम 120 रुपीजला होतं. मॅक्झिमम किती? 120. तर तुम्हाला एक तुमच्या जवळ जर मॅगझिन राहिलं ना तर खूप चांगलं जीके होईल. समजतंय सगळ्यांना? Yes, sir. आणि जीके आत्तापासूनच सुरू करा. एखादी प्री पास झाल्यावर मी जीके करेल असं भरोशावर राहू नका. कोणतीही परीक्षा येऊ, आत्तापासून आजपासूनच जीके स्टार्ट करू. करणार आहे का सगळे? Yes, sir. हा, मग आता आरबीआय काय आहे? तर आरबीआय लिहून घ्या. आरबीआय इज अ रेग्युलेटर, ऑथराइज रेग्युलेटर. आरबीआय इज अ ऑथराइज रेग्युलेटर RBI is a authorized regulator of all commercial banks in India. All commercial banks in India. आता माझ्यावर मोठ्याने बोला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. Reserve Bank of India. अजून लाऊड बोला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया Reserve Bank of India is authorized regulator authorized regulator for for all commercial bank all commercial banks in India. India. राहील लक्षात आता? Yes, sir. मग आता पहिले आरबीआय ची स्थापना कधी झाली, म्हणजे कधी सुरुवात झाली, आरबीआय ची कल्पना कुठून आली, त्याच्यासाठी लिहून घ्या हिस्ट्री ऑफ आरबीआय किंवा हिस्ट्री ऑफ बँकिंग असं लिहू शकता. हिस्ट्री ऑफ बँकिंग इन इंडिया. समजतंय सगळ्यांना? थोडं फोकस लेक्चर आहे. हिस्ट्री ऑफ बँकिंग इन India. बरोबर. मग बँकिंगची सुरुवात कशी झाली, तर मी तुम्हाला याची पार्श्वभूमी सांगतो. एक्झॅक्टली असं नाही सांगत की या वर्षी बँकिंग चालू झाली, नाही का, ती तुम्ही शोधून पण करू शकता, नाही का. पण मी सांगतो तुम्हाला की जेव्हा भारतावर इंग्रजांचं राज्य झालं, म्हणजे इंग्रजांचा जो साम्राज्यवाद आहे हा 16व्या 17व्या शतकात चालू झालाय, तेव्हा 4 देशांनी साम्राज्यवाद केलंय. माझ्यावर बोला मोठ्याने. इंग्लंड कोण आहे? इंग्लंड. फ्रान्स, पोर्तुगाल आणि डच. हे 4 लोक साम्राज्यवादासाठी लढायचे. हे लढता लढता भारतात आले आणि भारतामध्ये जो काही लूटमार किंवा पैसा लुटायचे त्याला टॅक्स शब्द दिला. काय दिला? Tax. तर त्या टॅक्सचं कलेक्शन करण्यासाठी यांना एक ऑथराइज मेडिटर पाहिजे होता. ऑथराइज काय पाहिजे होता? Mediator. तसं 1920च्या पहिले यांचं राजधानी होती कलकत्ता. काय होती? कलकत्ता. कलकत्ता. बरं. मग हे कलकत्त्यामध्ये हे करायचे म्हणजे टॅक्स कलेक्ट करायचे. काय करायचे? Tax collect. आणि त्याच्या आधीच यांनी ना याच्या पूर्वीच एक बँक उघडली होती. त्या बँकचं नाव आहे औंध इंटरनॅशनल. काय? Our पण international. नंतर याच्यामध्ये नाव लिहिताना तुम्ही शोध करा थोडा की पहिली बँकिंग कोणती, काय काय, प्रत्येकाचे रेफरन्स वेगळे. पण माझ्या मते ही बँक 1883 ला चालू होती. 1883 बँकिंग चालू होती. तुम्ही म्हणाल भारताला स्वातंत्र्य नाही मिळालं तरी बँक कुठून झाली? भारताला स्वातंत्र्य नाही मिळाले तरी उद्योगधंदे होते आपल्याकडे. कळतं आता? Yes, sir. रेमंड्स आहे. काय? रेमंड्स. रेमंड्स आहे. त्याच्यानंतर आपलं टाटा आहे. काय? टाटा. हे चालायचे. इनफॅक्ट आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना पण हे मदत करायचे, माहिती ना आता. तर हे त्यामुळे तेव्हा पण आपल्याकडे उद्योगधंदे होते. तर मुळातच इंग्रजांनी जे लूटमार केली, जो पैसा कलेक्ट केला, तर पूर्वी ना इंग्रजांनी आपल्याला जे नाव दिलं होतं ना, तर आपण देश म्हणतो. आपण काय म्हणतो? देश. याला वसाहत म्हणायचे, कॉलनीज. काय म्हणते? Colonies. तर त्यांनी कॉलनायझेशन. काय म्हणता? Colonization. कॉलनायझेशन हा प्रकार केला होता. दॅट इज कॉलनायझेशन बाय द इंग्लिश गव्हर्नमेंट. कॉलनायझेशन बाय द English government. गव्हर्नमेंट. याच्यामध्ये काय झालं होतं, यांना कॉलनायझेशन करायचं होतं ना, तर यांचे गव्हर्नमेंट होते इंग्लिश गव्हर्नमेंट. का ते? इंग्लिश गव्हर्नमेंट. government. आणि यांनी ना काही असे लूटमार करणारे जे लोक आहे ना, त्यांचे कंपनी स्थापन केली. त्या कंपनीचं नाव लिहिलं ईस्ट इंडिया कंपनी. काय? East India आता Company. ही एक डाकू वगैरे लोकांची कंपनी होती. तर ही भारताकडे यांनी पाहिलं सगळ्यात जास्त पैसा कोणाकडे? भारताकडे. कारण भारताबद्दल असं बोलायचं, जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है. जहा सत्य अहिंसा और धर्म का पग पग बसता डेरा वो भारत देश है. असं बोलायचे ना. तर भारतामध्ये सोन्याचा दूर यायचा, म्हणजे याचा अर्थ नाही की सोन्याचा दूर, याचा अर्थ होता की लोकांकडे प्रचंड प्रमाणावर पैसा होता. समजला आता. Yes, sir. तर आपल्याकडचा प्रसिद्ध राजा चंद्रगुप्त मौर्य. मौर्य. काय नाव त्याचं? चंद्रगुप्त मौर्य. हा त्याच्या एका वर्णनमध्ये सांगतो की द पुअरेस्ट ऑफ द पर्सन इन इंडिया, पुअरेस्ट पर्सन इन इंडिया मस्ट हॅव 100 काउज. याच्याकडे 100 गायी असल्या पाहिजे. किती गायी? 100. आज एखाद्या गायीची कॉस्ट तर करू नये, गायीची काय कॉस्ट नाही, पण धरू आपण एक 30,000 रुपये. किती? 30,000. 100 गायी म्हणजे याच्याकडे 30 लाख तर रिझर्व पाहिजे.
30 लाख काय म्हणजे Reserve. आजच्या लोकांकडे आहे का 30 लाख रुपये? नाही. आजच्या शेतकऱ्याचं ऍव्हरेज उत्पन्न 1,18,000 रुपये पर इयर आहे. 1,18,000 रुपये पर इयर, Year. 9,500 रुपये. किती आहे? 9,500. त्याच्यात काय होणार सांगा, समजतंय? Yes. हो का नाही? Yes, sir. त्यांनी सांगितलं CSO सांगते. कोण सांगते? CSO. सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. Organization. बरोबर. मग आता काय झालं की एवढ्या भारतामध्ये एवढी प्रचंड हे होती, सुबद्धता होती, मग यांना लूटमार करायला सगळे लोक यायचे, खूप वर्षापासून यायचे. आता त्याची स्टोरी नाही सांगत, पण इंग्रज जेव्हा आले त्यांचा मेन पर्पज होता ईस्ट इंडिया कंपनी. काय? ईस्ट इंडिया कंपनी. भारताला लूटमार करणे आणि मग त्याचा पैसा कलेक्ट करून हे इंग्लंडला घेऊन जायचे. आता हे बघा, भारताची करन्सी काय होती? रुपीज. रुपीज. मोठ्या काय? रुपीज. लाऊड बोला काय? रुपीज. हा, आणि इंग्लंडची काय होती? पाऊंड. पाऊंड. त्या काळी काय होते? पाऊंड. आता मध्ये झाली ती युरो, आता परत आली पाऊंड. पाऊंड. बरोबर. मग अभ्यास कसा करायचा किंवा सांगतो, ऐकून घ्या. अभ्यास कसा केला पाहिजे तुम्ही? तर आता बघा, मोठ्याने सांगा. भारताची करन्सी काय? रुपीज. रुपीज. बांगलादेशची काय? टका. टका. पाकिस्तानची रुपीज. रुपीज. चायनाची काय? युआन. हा, युआन. काय? युआन. युआन. जपानची काय? येन. येन. रशियाची रुबेल. रुबेल. अमेरिकेची डॉलर. डॉलर. इंग्लंडची पाऊंड. पाऊंड. फ्रान्सची फ्रँक आणि युरो. फ्रँक आणि युरो. त्याच्यानंतर अर्जेंटिनाची पैसो. पैसो. अर्जेंटिनाची पेसो. समजतंय? त्याच्यानंतर सौदी अरबची आहे दिनार. काय? दिनार. बरोबर आहे. नंतर तिकडे अरब देशांमधली दरम. काय? दरम. आणि तिचे असं करत करत आहे ना, आता मी सांगितलं ना मागे एक प्रसिद्ध याचा उल्लेख केलेला आहे मी, करन्सी. तिचं नाव आहे शिरीन. काय? शिरीन. ते आहे टांझानिया. दुनियादारी पिक्चर मध्ये हिरोईन बघा, तिचं नाव आहे शिरीन. खरं आहे ना? आता असं आहे. हा, थोडं पिक्चर नीट बघा, नाही की हिस्ट्री मध्ये आता असं दिलेलं आहे की तुम्हाला या करन्सी. मग आता अभ्यास कसा करायचा? फटाफट देशांच्या करन्सी काढायच्या. हो का रे? Yes, sir. मग आता का काढायच्या? कारण आता पंतप्रधानांनी रशिया बरोबर जो करार केला त्याच्यात त्यांनी सांगितलं की ना, आता याच्या पुढे आम्ही जो रशियाकडनं माल घेऊ रुपीज मध्ये पैसे देऊ, आणि तुम्ही जो माल घ्याल तो रुबेल मध्ये द्या. काय द्या? रुबेल. रुबेल कोणाची करन्सी आहे? रशिया. रशियानी आता 30 लाख एम्प्लॉई घेणार आहे बरं का गणेश. तुम्ही इझिली जाऊ शकता तिकडे. योगेश, तिकडच्या मुली म्हणजे खूप तिकडे. तुम्हाला जायचं तर मुली पण जाऊ शकता. रशियानी त्यांनी सरळ सांगितलेलं आहे तुम्हाला घर वगैरे सगळं भेटेल तिथे. झालं. आता काय झालं, आणि आपल्या नाशिक वरनं तर विमानं चालू आहे ना, आता इंग्लंडला चालू झालं, मॉस्कोला येईल काही दिवसांनी. नाही कदाचित काय सांगता येईल, माझा आज इथे लेक्चर उद्या मॉस्कोला होऊ शकतात, सांगता येईल. जर तुमची इच्छा राहती होईल, पण तुमची इच्छा राहिली तर मला नाही वाटत आश्वस्त आमच्या बाहेर. खरं ना? नाही तर आपलं नेहमी सारखं होईल की मी खाली उतरलो का, अरे सर तुम्ही खाली कसं? तर काय झालं की आता हे इंग्रज लोकांना हे करायचे. मग 1920 पर्यंत नाही ना काय एवढं नाही करता आलं, कारण तेव्हा लोकमान्य टिळक वारले 1920. 19 काय? 20. मग आता इंग्रजांनी काय केलं पुढे 1930 नंतर तुम्हाला माहिती, तुम्हाला माहिती पहिलं महायुद्ध 1914 झालं. 1914 का नाही माहिती? माहिती आहे. 1914-18 ते संपलं. हो. आता त्याच्यानंतर पुढे 20च्या नंतरही दुसऱ्या महायुद्धाचे वेध चालू झाले होते, आणि ते 36 ते 38च्या दरम्यान चालू झालं, माहिती ना? Yes, आता sir. इथे मात्र इंग्रज कमजोर झाले होते, हिटलर पॉवरफुल होता, आणि इथे इंग्रजांना पुढे तर लक्षात आलं की आता आपल्याला भारतातून जावं लागणार आहे. त्याला कारणीभूत आताच 1 जानेवारीला सुभाषचंद्र बोस आहे ना, त्यांनी अंदमान बेट त्याच दिवशी कॅप्चर केलं होतं, माहिती ना? ऐकलंय काय? कधी केलं होतं? 1 जानेवारी. तर त्या दिवशी काय झालं की ते सुभाषचंद्र बोस याच्यामुळे अगोदरच कमजोर झाले होते. 1931 ला भगत सिंगांना फाशी दिली होती, नाही का? 23 मार्च 1931. आणि मग त्यावेळेला इंग्रजांची सत्ता कमजोर झाली. मग त्यांनी ना काय ठरवलं, भारतातून जाण्यासाठी ना काहीतरी प्लॅन बनवलं पाहिजे. आणि म्हणून तत्कालीन जे काही इंग्रज लोक होते तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, 1 एप्रिल काय? 1 एप्रिल. हा, मोठ्याने 1 काय? एप्रिल. 1935 तेव्हा जी बँक स्थापन केली त्या बँकचं नाव होतं सेंट्रल बँक. काय होतं? सेंट्रल बँक. तेव्हा हिचं नाव रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नव्हतं. हिचं नाव काय होतं? सेंट्रल बँक. 1 एप्रिल 1935. लिहून घ्या, नोट डाऊन करा. 1 एप्रिल 1935. समजतंय सगळ्यांना? मग आता तुम्ही काय वाचणार अभ्यासामध्ये की काय काय झालं, मी ते ब्लॉग्स मधून वगैरे वाचायला सुरुवात करा. समजतंय? असं टाकायचं हिस्ट्री ऑफ आरबीआय.
मला तर वाटतं ना हॉटस्टार आहे ना त्याच्यावर त्यांनी आरबीआय अनलॉक नावाचं सिरीज आहे. घेऊन घ्या बरं, आरबीआय अनलॉक ते बघू शकता तुम्ही नाही का. बरं ते पाहू शकता आरबीआय अनलॉक. किंवा मी काय करेल पुढच्या लेक्चरला आणलेलं आहे ते 10:30ला ते लावायला लावेल नाही का. म्हणजे तुम्ही ते बघू शकता. समजलं ना? आता मोठे समजतंय सगळ्यांना? तर मोठे बोला. आरबीआय ची स्थापना कधी झाली? इंग्लिश मध्ये काय? 1st April 1935. How RBI was formed at 1st April 1935. and the first governor of RBI was Osborne Smith. काय? Osborne स्मिथ. स्पेलिंग चुकलं तर तुम्ही त्याचं व्यवस्थित लिहा. ऑसबॉस स्मिथ. झालं? हा पहिला गव्हर्नर होता. हा काय होता? पहिला. झालं? आता एका एक्झामला हा क्वेश्चन विचारलाय बरं का की when RBI was formed, when RBI was formed, the currency काय? Currency's ownership rights होता ना, ओनरशिप राईट रिलेटेड टू विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन. मग आरबीआय दिलं होतं, असं सगळं दिलं होतं. पण मी उत्तर त्याचं बरोबर लिहिलं होतं. त्याचं उत्तर होतं इंग्लिश गव्हर्नमेंट. काय? कारण मला माहिती आहे आरबीआय ला ऑथॉरिटी देणार. समजतंय सगळ्यांना हे? तर तेव्हा आरबीआयचं नाव काय होतं? सेंट्रल बँक. मोठ्या काय? सेंट्रल बँक. मग तेव्हा या सेंट्रल बँक मध्ये हा सगळा पैसा कॅप्चर व्हायचा आणि मग नंतर भारत स्वतंत्र झाला. भारत काय झाला? स्वतंत्र. कोणामुळे झाला, कसं झाला ती काय आजचा आपला विषय नाही. पण 1947 ला जेव्हा भारत आणि पाकिस्तान फाळणी झाली तेव्हा ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला माहिती का एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की तेव्हा भारताचा व्हॉइसरॉय 1948 पर्यंत तेव्हा लॉर्ड माउंट बॅटनच होता. कोण होता? 48 ला तो गेलेला आहे भारतातून नाही का. त्याच्यामुळे त्यावेळेला आरबीआयचं नावही सेंट्रल बँकच होतं. काय होतं? सेंट्रल बँक. आणि तेव्हा ती पाकिस्तान आणि इंडिया दोघांसाठी काम करायचे. पाकिस्तान आणि इंडिया. मग तेव्हा जेव्हा आपले ते 26 जानेवारी वगैरे झालं ना, 26 जानेवारी जेव्हा भारत एक सार्वभौम राष्ट्र झालं. काय झालं? इंडिया बिकम द सॉव्हर्जन कंट्री. बिकम द हा त्यावेळेला एक लॉ पास झाला आणि त्या लॉला म्हणतात नॅशनलायझेशन ऑफ आरबीआय. नॅशनलायझेशन ऑफ लिहून घ्या. हा नॅशनलायझेशन ऑफ सेंट्रल बँक. नॅशनल सेंट्रल बँक. समजतंय सगळ्यांना? मग आता तुम्ही काय काय वाचणार? हे वाचणार का नाही? याच्यामध्ये ना आरबीआयचे बरेचसे गाईडलाईन्स येतात, आरबीआयचे रूल येतात, लॉ येतात, अपडेट्स येतात. हो का नाही? तर मुलांना कसं आहे की फक्त रेडीमेड पाहिजे त्यांना, असं नाही. तुम्ही युसीए चे स्टुडंट आहे. कुठे? युसीए चे स्टुडंट म्हणजे मी रिसर्च मधला व्यक्ती, तर तुम्हाला त्याच तऱ्हेने वागलं पाहिजे. दुर्भाग्य काय माहिती का आपले मुलं येतात फक्त आमचा क्लास चांगला आहे पण त्याचे प्रोटोकॉल नाही पाळत. त्याचे काय प्रोटोकॉल काय? आपल्या क्लासचं हुशार लोकांचा क्लास आहे. आता तुम्ही म्हणाल मी हुशार नाही, हे तुम्ही कुठे ठरवलं? असं नाही, सगळेच इक्वल हुशार असतात. सगळे काय असतात? हुशार कोण नाही मी सांगतो तुम्हाला, जो सदा सर्व काय स्वतःच्या प्रॉब्लेमला घेऊन गावभर फिरत राहतो नाही का. प्रॉब्लेम प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे. गौतम बुद्धांकडे एक व्यक्ती गेला आणि त्यांनी सांगितलं की मी खूप दुःखी आहे, मला जेवण वगैरे काहीच करायचं नाही, म्हणजे मी करतच नाही. तर गौतम बुद्ध म्हणाले का बरं दुःखी आहे तू? म्हणजे माझ्या आईचा मृत्यू झालाय. गौतम बुद्ध म्हणे मग त्याचा जेवणाशी काय संबंध? म्हणजे त्याचा संबंध नाही पण मला दुःखाने जेवण नाही जात. मग ठीक आहे म्हणे एक काम कर, या पूर्ण गावामध्ये जा आणि या पूर्ण गावामधून ना मला एका घरामधून भिक्षा आणून दे. काय भिक्षा? ज्या घरामध्ये कोणाचा तरी मृत्यू झालाय आणि त्याच्या घरी जेवण नाही बनत, जा. बरोबर? मागेला प्रत्येक घरात जायचा, ते गौतम बुद्धांचं नाव घ्यायचं आणि भिक्षा मागायचा. भिक्षा तर द्यायचे लोक, परंतु ते तो विचारायचा की तुमच्या घरात कोणाचा मृत्यू झालाय का? म्हणे हो झालेला तर आहे. म्हणे मग मृत्यू झालेला आहे, मग तुमच्याकडे जेवण वगैरे बनवता का? हो म्हणे, तर ते आम्हाला लागतं नाही का? म्हणे मग मला नका देऊ म्हणे. असं करत करत गाव फिरला आणि त्याला एक पण घर भेटलं नाही, नाही का? बरोबर. मग तो गौतम बुद्धांकडे आला, म्हणाला की कसं काय भाऊ, हे म्हणजे आता मला तर भिक्षा भेटलीच नाही. ते म्हणे अरे हा विचार कर ना, मृत्यू प्रत्येकाच्या घरात होतोय तरी सुद्धा ते जेवण करतात. हो का नाही? मृत्यू हे अबाधित सत्य आहे, तू त्याला टाळू कसं काय शकतो? खरं ना? आता सिंपल आहे. सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन भाग आहे. मुळामध्ये जो दुःख घेऊन बाहेर जातो ना, तर तो मुळामध्येच या जगावर बोज आहे. या जगावर काय? कारण दुःख नाही असा कोणी माणूस आहे का जगात? नाही. दुःख आहे. तुमच्या तर दुःख कोणतं आहे जे नाही त्याचा पण विचार तुम्ही करताय. खरं ना? आता हो का नाही? कधी एकदा पास होईल, कधी एकदा पास होईल. जेव्हा तुम्ही जाल तेव्हा आज हेमंत सरांनी आज सकाळी सांगितलं, मला हे स्पष्ट सांगितलं की बँक लागल्यावरच माझा स्ट्रेस वाढलाय म्हणे सर. जेव्हा मी क्लासला होतो तेव्हा काही स्ट्रेस हे लक्षात ठेवा. तुम्ही ज्या दिवशी बँक मध्ये लागाल ना
त्याच दिवशी पहिला तुमचा दुःखाचा दिवस असेल. तुम्ही हे ठरवा त्याच दिवशी. आणि माझा श्राप आहे लक्षात ठेवा. शिवभक्ताचा श्राप कधी जात नाही. जर देश सेवा केली नाही तर आनंदी राहा. देश सेवेचा अर्थ काय? देश सेवेचा अर्थ म्हणजे प्रामाणिकपणे काम करणं. खरं ना सर? आणि समाजासाठी काही ना काहीतरी फायनान्शियल बॅकअप करणं. फक्त स्वतःसाठी मग मी गेलो होतो या मंदिरात दान केलं, त्या मंदिरात दान केलं. अरे करा, पण मंदिरांमध्येच नुसतं दान करून देश नाही सुधारणार. देश सुधारायला एज्युकेशन सुधारावं. काय एज्युकेशन. आपल्या भारतामध्ये जे कॅपेबल आहे त्यांना एज्युकेशन नाही मिळते ना, त्यांना सक्षम बनवणं गरजेचं आहे. समजलं ना आता? हो का नाही? मग हे नॅशनलायझेशन ऑफ बँक हे झालं होतं 1949. लिहून घ्या 1949. तेव्हा भारताचे पंतप्रधान ते पंडित जवाहरलाल नेहरू. समजतंय सगळ्यांना? नीट समजलंय सगळ्यांना? So after the nationalization of bank, the bank has been separated into two roles. That is Pakistan and India. What are Pakistan and India. And then the name of this bank becomes RBI. काय become? RBI. 1949 ला हिचं नाव झालं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. लिहून घ्या, नोट डाऊन करा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. सो दिस इज हाऊ इट फॉर्म. समजले सगळ्यांना हे? Yes, sir. समजलं आहे का? Yes, sir. नीट समजलंय? Yes, sir. हा, आता इकडे लक्ष द्या प्लीज. सो इन 1949 इट बिकेम द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. India. थोडं लाऊड बोला. काय? Reserve Bank of India. सगळ्यांनी लक्ष द्या. 1949 ला हिचं नाव काय आलंय? रिझर्व्ह Bank बँक of ऑफ India. इंडिया. प्लीज फोकस लेक्चर करा. प्लीज एक एक शब्द त्याच्यातला व्हॅल्युएबल आहे, एक एक वर्ड व्हॅल्युएबल आहे. तर काय झालं 1949 ला झालं. मग त्याच्यानंतर तुम्हाला माहिती 1955 मध्ये घटना झाली. भारतातली सगळ्यात मोठी बँक होती, तिचं नाव लिहून घ्या, इम्पेरियल बँक ऑफ इंडिया. काय? इम्पेरियल बँक ऑफ इंडिया. आणि ते लिहिताना त्याच्यावर मोठ्याने बोला. काय? Imperial Bank of India. आवाज काय नाव होतं? Imperial Bank of India. झालं. सो ही भारतातली सगळ्यात मोठी बँक होती. इट वॉज अ प्रायव्हेट बँक. इट वॉज अ प्रायव्हेट बँक. बट इन 1962 and 65 इंडिया फेस टू वॉर्स विथ चायना अँड पाकिस्तान. चायना आणि 62 साली कोणाबरोबर वॉर झाली? चायना. आणि 65 पाकिस्तान. 65 काय? आणि तिथे फंडचा खूप मोठा इश्यू झाला. बिकॉज द फंड वॉज अलोकेटेड टू बँक्स. काय? बँक. लोकांचा पैसा बँक मध्ये होता. आणि जेव्हा बँकला पैसे मागितले तर बँकने नकार दिला युद्धाला, नाही का? आणि तेव्हा आपल्याला फंडचा खूप इश्यू झाला आणि आपण चायना बरोबर मोठ्या प्रमाणावर बँक मध्ये आलो, नाही का? मग काय झालं 1967-68 मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान झाले. इंदिरा गांधी काय? पंतप्रधान. आणि त्यांना लक्षात आलं की हा पैसा देशाकडे येणं खूप जास्त गरजेचं आहे. मग त्यांनी 1969 मध्ये 19 काय? 69. लिहून घ्या. 1969 नॅशनलायझेशन ऑफ बँक्स. नॅशनलायझेशन ऑफ बँक केला. नॅशनलायझेशन ऑफ रिझर्व्ह बँक नाही, नॅशनलायझेशन ऑफ बँक. हे फरक आहे बरं. सावनी थोडा जागा सोडा. काय पण गेला कंजूसपणा म्हणते याला. नॅशनलायझेशन ऑफ काय? बँक. हे बघ, नॅशनलायझेशन ऑफ आरबीआय वेगळं आहे, नॅशनलायझेशन ऑफ बँक मध्ये काय फरक आहे सांगा याच्यामध्ये. हे इथे कोणाचं नॅशनलायझेशन झालं तर रिझर्व्ह बँक. पहिले कोणाचं झालं होतं? आणि आता कोण झालं? बँक. कारण बँक या कमर्शियल बँक, रिझर्व्ह बँक रेग्युलेटर आहे. समजलं आता? मग हा फरक त्याच्यामध्ये आहे. मग आता काय झालं 1969 मध्ये यांनी बिल आणलं. त्या बिलचं नाव होतं नॅशनलायझेशन ऑफ बँक. आणि त्याच्यामध्ये भारतात एक्झिस्ट असलेल्या सगळ्या बँकला नॅशनलाइज करायचं ठरवलं गेलं. पण बिल तर काय लगेच पास नाही होत, त्याला टाइम गेला. आणि मग ते 1979 ला पास झालं. कधी? 1979. नॅशनलायझेशन ऑफ बँक बिल पास झालं 1979. नीट समजतंय सगळ्यांना? Yes, sir. नीट समजतंय Yes, का? sir. इकडे समजतंय तुम्हाला दोघांना? समजतंय? ओके. मग 1979 ला पास झाल्याच्या नंतर याच्या आहे ना त्याच वेळेला म्हणजे याचं पहिले पण नाव होतं, पण नंतर नाव कन्वर्ट झालं आणि त्याला स्टँडर्ड नाव मिळालं. त्या स्टँडर्ड नाव झालं स्टेट बँक ऑफ इंडिया. लिहून घ्या. त्या बँकचं नाव झालं इम्पेरियल बँकचं नाव झालं स्टेट बँक ऑफ इंडिया. 1979 स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि पहिल्यांदा त्यांनी 14,000 एम्प्लॉई जॉबला घेतले. किती? 14,000.
हे बघ कधी कधी इन्फॉर्मेशन ना व्हायलेटेड असते, कोणी वेगळे देतं कोणी वेगळे देतं. तुम्हाला जे ऑथराईज मिळेल ती वाचा तुम्ही, वेबसाईटवर वगैरे सगळं दिलेलं असतं. समजताय सगळ्यांना? Yes, sir. मी काय तर माझा आहे ना कोर असतो कन्सेप्च्युअल. कोर काय असतं? Conceptual. कन्सेप्च्युअल असतं नाही का? समजताय सगळ्यांना? Yes, sir. हो का नाही? Yes, sir. मग ते कन्सेप्टला महत्व द्या. कशाला? Concept. कन्सेप्टला जास्त महत्व द्या नाही का? आता धर्मामध्ये रामायण 300 लोकांनी लिहिलंय, तुलसीदासांनी वेगळं लिहिलं, वाल्मिकींनी वेगळं लिहिलंय. पण कन्सेप्ट एकच आहे. राम म्हणजे काय तिचं कन्सेप्ट लिहिलंय. समजलंय? Yes, sir. कन्सेप्टला भर द्यायचा. आता 1979 ला हे जेव्हा झालं तेव्हा इंदिरा गांधींचं खूप अग्रेसिव्ह होतं. त्या काळी पाकिस्तानचं एक षडयंत्र होतं, फेक नोट. काय? फेक Fake नोट. note. मोठ्या नोटा बनवायच्या माहिती ना, ते आपण व्यापारमध्ये वापरतो बघा, Yes, sir. 500 200 माहिती ना. Yes. तर ते फेक नोट क्रायटेरिया त्यांनी केला होता. त्यामुळे यांना टॅकल करायला इंदिरा गांधींनी ना एक योजना आखली. त्यांनी विचार केला ना की आपल्या आरबीआय कडे एक ना प्रॉपर सिस्टीम पाहिजे, नोट ओळखता येईल डुप्लिकेट आणि ओरिजिनल आहे, कळतं ना. याचा रिफॉर्मच नव्हता. मग तेव्हा त्यांना वाटलं की ना आरबीआयचं थोडं मॉडर्नायझेशन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? Modernization. मग त्यांना असं वाटलं की इथे ना एम्प्लॉई किंवा गव्हर्नर कसा पाहिजे माहिती का, जे वर्ल्ड लेवलचा आहे. कुठला आहे? World level. मग 1982 ला त्यांनी एका व्यक्तीला अपॉइंट केलं जे IMF मध्ये काय IMF. IMF मध्ये ऍडवायझर होते आणि पहिले ऑक्सफर्ड मध्ये शिकलेले. त्यांचं नाव आहे डॉक्टर मनमोहन सिंग. लिहून घ्या, डॉक्टर मनमोहन सिंग बिकम द आरबीआय गव्हर्नर इन 1982. ही खूप मोठी स्टेप होती बरं का. याच्यामध्ये आरबीआयचं सगळं चेंजेस इथून चालू झालेले आहे. 1982 मध्ये आरबीआय गव्हर्नर झाले नाही का. झालं. पण कदाचित तुमच्यापैकी 1982 तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे माहित असेल, इकडे लक्ष द्या, भरपूर लोकांना हे माहित असेल की 1984 मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली. माहित आहे सगळ्यांना? Yes, sir. जेव्हा त्यांनी भिंडरावाला जो खलिस्तानचा प्रमुख होता ना, खलिस्तान आंदोलनचा, त्याला मारलं. त्याचं नाव आहे ऑपरेशन ब्लू स्टार. ऑपरेशन काय? Blue Star. जे सुवर्ण मंदिर उडवलं होतं ना, हा. तेव्हा शिखांचा उद्रेक झाला आणि शिखांच्या उद्रेक मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली. माहिती आहे सगळ्यांना? Yes, sir. मग त्याच्यानंतर इंदिरा गांधी गेल्यानंतर मनमोहन सिंग परत ते गेले होते, म्हणजे ते याच्यात नाही राहिले आरबीआय मध्ये. आणि त्याच्यानंतर इंदिरा गांधींचा मुलगा राजीव गांधी, काय नाव आहे? राजीव गांधी पंतप्रधान झाला, जो रेकॉर्ड ब्रेक मेजॉरिटी होती 403 जागा तेव्हा 1984 ला मिळाल्या होत्या नाही का. 1984 ला जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान झाले, त्याच्यानंतर परत 1-1.5 वर्षांनी 86 ला वगैरे त्यांनी परत आरबीआयचे गव्हर्नर बनवले. कोणाला? मनमोहन सिंग. मग त्या काळी त्यांनी खूप भारी भारी स्टेप उचलल्या, म्हणजे आपल्या नोटला ओळखण्याचं मशीन, खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आल्या. लिहू नका, आता लक्ष द्या. असं करत 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 आहे ना 1989 आलं. 19 काय? 89 मध्ये एक अनोखी घटना झाली. त्यावेळेला आहे ना अयोध्या राम मंदिराचं आंदोलन चालू झालं होतं. अयोध्या राम मंदिर. आणि इकडे दुसरं आंदोलन चालू होतं आरक्षणाचं, ओबीसीच्या आरक्षणाचं. त्याचं नाव आहे मंडल आयोग. काय? मंडल आयोग. आणि दोघांचं एवढं तेज हे झाली होती ना आंदोलन, तेव्हा काँग्रेस गव्हर्नमेंट पडणारच माहिती होतं. तेव्हा ती एक घोटाळा झाला होता, त्याचं नाव आहे बोफोर्स घोटाळा. काय? बोफोर्स तोफेंचा घोटाळा झाला होता. त्यामुळे राजीव गांधी कमजोर झाले होते. 1989 ला खरंच काँग्रेस सरकार पडलं आणि तेव्हा नवीन पंतप्रधान झाले, त्यांचं नाव आहे बीपी सिंग. काय? विश्वनाथ प्रताप सिंग. ते बीजेपी आणि जनता दलचे कॉमन पंतप्रधान झाले. ते पंतप्रधान झाल्यावर त्यांनी बऱ्याच काही स्कीम आणल्या अशा नाही का, 2 रुपयात तांदूळ, 3 रुपयात गहू, लाडकी बहीण योजना नाही का, जसे तुम्हाला आणले अशा खूप योजना आणल्या. आणि त्याच्यामध्ये इकॉनॉमी बरबाद झाली, जसं आता व्हायच्या वाटेवर आलेले महाराष्ट्रात नाही का. तर तसं ते योजना आखून 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 देश इतका कर्जबाजारी झाला की 1991 मग तेव्हा यांचं गव्हर्नमेंट तर पडलंच, गव्हर्नमेंटही पडून गेलं. आणि त्याच्या मागे काय झालं माहिती का, तर तेव्हा राजीव गांधींची हत्या झाली. कारण की तुम्हाला त्याच्या आधी माहिती आहे की श्रीलंका काय? श्रीलंकामध्ये एक LTTE नावाची संघटना होती. कोण होते? लिहू नका, फक्त लक्षात ठेवा. दॅट इज लिबरेशन ऑफ टायगर तमिळ इलियम. काय नाव आहे? लिबरेशन ऑफ टायगर तमिळ इलियम. हे प्रसिद्ध संघटना होती जी श्रीलंकेचा वरचा भाग आहे ना, जाफना. काय? जाफनासाठी लढाई करत होती. त्यांचं म्हणणं आहे तमिळ हिंदूंचा देश आहे. कोणाचा? तमिळ हिंदूंचा देश आहे. त्याच्यामुळे तिथे जे तमिळ मधले हिंदू लोक आणि बौद्ध लोक यांच्यामध्ये जो संघर्ष चालू होता त्याचा परिपाक झाला होता नाही का. मग असं झालं की तेव्हा राजीव गांधी जेव्हा कन्याकुमारीमध्ये एक सभा घ्यायला गेले होते ना, तेव्हा तिथे एका मुलीनी सगळ्यात हार होता तो हार घातला त्यांना आणि तिच्या इथे पूर्ण बॉम्ब लावले होते. ती जेव्हा पाय पडायला गेली ना, ते बॉम्ब मध्ये राजीव गांधी तिचे दोघांचे तुकडे झाले आणि राजीव गांधी मृत्यू पावलं. 1990 काय? 1. आणि तेव्हा एवढी जबरदस्त सहानुभूती लाट आली ना की त्यावेळेला परत काँग्रेसचं सरकार आलं. ऍक्च्युअली तेव्हा बीजेपी निवडून येणार होती पण नाही आली.
कारण काँग्रेसचं लाट आली तेव्हा. मग त्यावेळेला काँग्रेसला पहिल्यांदाच गांधी घराण्याच्या बाहेरचे पंतप्रधान मिळाले. त्यांचं नाव आहे पी.व्ही. नरसिंहराव. काय? तेव्हा खरं पाहिलं तर आपल्या काकांनी नवीन ड्रेस बनवला होता, पण काकांचा काही नंबर लागला नाही. यांच्या भ्रष्टाचारी स्वभावामुळे यांचा नंबर का नाही. पहिले पण यांनी महाराष्ट्रात गद्दारी केलेली. तर मग असं झालं की तेव्हा पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान झाले. पी.व्ही. नरसिंहरावांनी मात्र एक फार सुंदर स्टेप केली, आणि ती स्टेप म्हणजे त्यांनी मनमोहन सिंगांना आरबीआय गव्हर्नर होते ना पहिले, तर त्यांना आरबीआय गव्हर्नरच्या जागी डायरेक्ट फायनान्स मिनिस्टर बनवलं. काय? डायरेक्ट. आणि भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच झालं होतं की कोणी निवडून आलेल्या व्यक्तीला डायरेक्ट एवढं मोठं पद दिलं होतं नाही. आणि दिल्लीच्या नगरपालिका निवडणुकीत पडलेले होते इलेक्शन मध्ये नाही. म्हणजे हे यांचं एवढं काही असं रेकॉर्ड नाही राजकीय काही इलेक्शन जिंकलेले नाही, पण यांच्या टॅलेंटमुळे ना काय बनवलं? फायनान्स. काय बनवलं? फायनान्स. का बनवलं माहिती का? 1992 मध्ये 1992 भारताची इकॉनॉमी एवढी खराब झाली होती की भारताच्याकडे फक्त 45 दिवसाचे पैसे उरले होते. किती? 45 डेज. किती उरले होते? 45 days. लिहू नका, लक्ष द्या. हे सगळं लिहायची गरज नाही, ते रेकॉर्ड होणार आहे ना. मी सांगेल तुम्हाला लिहायला सांग. 45 डेज. किती? 45 डेजचं आहे ना करन्सी राहिली होती, फॉरेन करन्सी. मग तेव्हा मनमोहन सिंग जेव्हा पण हे झाले फायनान्स, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जर आपण याच्यावर डिपेंड राहिलो डोमेस्टिकवर खूप मोठा प्रॉब्लेम होईल नाही का. म्हणून त्यांनी त्यावेळेला एक रिफॉर्म आणला, त्याचं नाव लिहू शकता ग्लोबलायझेशन. काय आणलं? ओपन इकॉनॉमी रिफॉर्म आणला. ओपन इकॉनॉमी हे मनमोहन सिंगांचं कार्य आहे बरं का. आता तुम्ही जे बघताय ना ओपन इकॉनॉमी, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, हे मनमोहन सिंगांनी 92 साली पास केली होती. नीट समजतंय सगळ्यांना? Yes, sir. नीट समजतंय का? Yes, sir. लाऊड बोला. समजतंय? Yes, sir. 92 साली त्यांनी जेव्हा ओपन इकॉनॉमी आणली. ओपन इकॉनॉमी म्हणजे काय? पहिले होती मिक्स इकॉनॉमी. काय होते? मिक्स इकॉनॉमी म्हणजे तेव्हा लेबर ऑर्गनायझेशनला महत्व होतं. कशाला महत्व होतं? लाऊड बोला. काय? तेव्हा तुम्हाला आहे ना गव्हर्नमेंटचा स्टेक असावा लागायचा आणि फॉरेनही असावं लागायचं. समजतंय? आणि होल्ड कोणाचा राहायचा? गव्हर्नमेंटचा. कोणाचा राहायचा? गव्हर्नमेंट. त्याच्यामुळे खूप ऑर्गनायझेशनचा कंट्रोल होता, लाल फिताशाही होती नाही का. पण 1992 ला जेव्हा मनमोहन सिंग आले तेव्हा त्यांनी ना खूप भारी भारी उद्योगधंदे भारतात आणले. त्याच काही इन्व्हेस्टमेंट भारतात खूप वाढल्या, खूप प्रचंड वाढल्या. तुम्हाला आठवत असेल त्या काही मारुती कार आहे ना, कोणती कार? मारुती कार मधनं जर मुलगा बघायला गेले, मुलगी बघायला, तर ते लग्न करूनच रिटर्न यायचे नाही का. आणि आता त्या मारुतीला कोणी विचारत पण नाही, तिला काळी पिवळे बनवून टाकलंय लोकांनी. समजलं ना? आता मारुती कार मध्ये गेलं तर लग्न मोडलंच समजा नाही का. आता ओला करावी लागते दुसरी कार, असं काय फॉर्म्युला पाहिजे. समजलं आता? मग त्यामुळे काय झालं की ना हे सगळं ग्लोबलायझेशनचे. त्याच्यानंतर खूप भारी भारी कंपन्या इंडियात आल्या माहिती ना. सगळ्या भारी भारी कंपन्या त्याच्यानंतर. मग आज जेवढ्या कार दिसताय ना तुम्हाला भारी भारी, हे सगळं एफडीआय मुळे. कशामुळे? म्हणून त्या काळी असं आपलं तयार झालं. समजतंय सगळ्यांना? Yes, sir. मग मनमोहन सिंग जेव्हा होते तेव्हा त्यांनी सगळ्यात केलेल्या मोठ्या कार्यापैकी एक कार्य होतं. तुम्ही त्यावेळेला ऐकलं असेल, भारतात खूप मोठा फ्रॉड झाला होता. त्याचं नाव आहे हर्षद मेहता. काय? हर्षद मेहता फ्रॉड झाला होता माहिती ना. आणि तो झाला होता स्टॉक मार्केट मध्ये सॅच्युरायझेशन ऑफ शेअर्स. सॅच्युरायझेशन ऑफ शेअर्स असे दाबून टाकायचे आणि त्याचे प्राइस वाढवून विकायचे. ही स्ट्रॅटर्जी त्या काळी झाली होती. हर्षद मेहतांच्या फ्रॉड मधनं तेव्हा स्टॉक मार्केटला बाहेर काढण्यासाठी त्यांनी एक खूप मोठी स्टेप उचलली आणि ती लिहून घ्या, फॉर्मेशन ऑफ सेबी. फॉर्मेशन ऑफ काय? सेबी. हा, म्हणजे हे त्या काळी मनमोहन सिंगांनी केलेली आहे. त्याची स्थापना झाली 1992 मध्ये. 1992 दॅट इज ऑथराइज रेग्युलेटर फॉर स्टॉक एक्सचेंजेस. नीट समजतंय सगळ्यांना? Yes, sir. ऑथराइज रेग्युलेटर फॉर स्टॉक एक्सचेंज इन इंडिया. समजतंय सगळ्यांना? Yes, sir. लाऊड बोला. समजतं आहे का? Yes, sir. मग once the SEBI has been formed, all the stock exchange are regulated by the SEBI. त्याच्यानंतर हा घोटाळ्याचा प्रभाव कमी झाला आणि त्यानंतर रेग्युलेटरचं महत्व वाढलं. काय वाढलं? Regulator. म्हणजे आरबीआयचं महत्व वाढलेलं होतं. त्यानंतर कोणाचं वाढलं? सेबी. आणि नंतर मग त्याच्यानंतर आयआरडीए आलं. त्याच्यानंतर काय आलं? IRDA. सो आता इतिहास होता. सो मनमोहन सिंग इज वन ऑफ द फायनेस्ट मिनिस्टर ऑफ इंडिया. वन ऑफ नाही, इज द फायनेस्ट काय? वर्ल्ड मधले सगळ्यात ग्रेटेस्ट इकॉनॉमिस्ट पैकी एक नाही का. मग त्यांनी काय केलं की जेव्हा हे झालं, पण 1996 पर्यंत 1996 काँग्रेसच्या गव्हर्नमेंट मध्ये परत भ्रष्टाचार खूप वाढला होता. प्रचंड भ्रष्टाचार झाला होता आणि त्या भ्रष्टाचाराचा परिपाक असा आला की 96 ला काँग्रेसचं गव्हर्नमेंट पडलं.
आणि त्यावेळेला नवीन पंतप्रधान झाले बीजेपीचे, त्यांचं नाव आहे अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. पण दुर्भाग्यवश त्यांचं गव्हर्नमेंट 13 दिवस चाललं. किती 13 दिवस. किती दिवस चाललं 13 दिवस त्यांचं गव्हर्नमेंट चाललं. 13 दिवसांनी पडलं, परत इलेक्शन झाले, मग परत निवडून आले आणि 13 महिने चाललं. किती झालं 13 महिन्यांनी परत पडलं आणि नंतर परत निवडून आले आणि मग तिसऱ्या वेळेला मात्र त्यांचं गव्हर्नमेंट 5 वर्ष चाललं. काय झालं अटल बिहारी लगातार 3दा निवडलं. लगातार किती आणि मग त्यांच्या काळात पण त्यांनी रिफॉर्म्स खूप आणले. तुम्ही आता जे मॉनिटरी मध्ये जे 2 मोठे बदल आहे ना, बँक रेट आणि MSF, ते अटल बिहारींच्या काळातच आलेले नाही का. त्यांचे कार्य खूप मोठे IRDA पण इन्व्हेन्शन त्यांनी केलं. इन्शुरन्स रेग्युलेशन, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, या सगळ्या गोष्टी त्यांनी वाढवल्या, खूप प्रचंड प्रमाणावर वाढवल्या. सो RBIचं फॉर्मेशनच्या नंतर RBIच्या डेव्हलपमेंट यांच्याच काळात झाले. तुम्ही कदाचित बऱ्याच वेळेला एका RBIच्या गव्हर्नरचं नाव वाचलं असेल, श्रीरंगराजन. काय नाव आहे? ते त्यांच्या काळचे गव्हर्नर होते. त्यांच्या फार सुंदर कल्पना इकॉनॉमीवर होत्या, ज्या अटल बिहारी वाजपेयींच्या काळात झालेल्या होत्या. समजताय सगळ्यांना? समजताय काय? मग असं करत करत 1999 ला अटल बिहारी वाजपेयींचं गव्हर्नमेंट नीट झालं. त्याच काळी आपण पोखरणची टेस्ट घेतली होती, माहिती ना, अणुबॉम्ब. आणि अणुबॉम्बचे पोखरण टेस्ट झाल्यावर अमेरिकेने त्या काळी आपल्यावर निर्बंध लादले होते. आता पण जसे लादले ना, तेव्हा पण तसे लादले होते. पण अटल बिहारी वाजपेयींनी तो विरोध काय केला, झुगारून टाकला, की त्यांनी काही विचार केला, जे करायचं ते करावं. आणि तेव्हा पण त्यांनी इकॉनॉमी खूप फास्ट वाढवली. पण तुम्हाला माहिती, त्याच काळात अमेरिकेवर अल कायदाने हल्ला केला होता, माहिती ना, माहिती का नाही? अल कायदाने 9/11 काय झाला, 9/11 मुळे अमेरिकेची इकॉनॉमी पहिले तर खूप वाढली, पण नंतर एकदम खाली यायला लागली नाही का. 2004 पर्यंत अमेरिकेची इकॉनॉमी खूप आहे. आणि भारताच्या सुवर्ण काळापैकी एक काळ जो आहे ना, तो 1999 ते 2004 आहे. अटल बिहारी वाजपेयींचा जो काळ आहे ना, तो जबरदस्त आहे. कारण या काळात आपण अणुबॉम्ब शक्ती आली. काय आले? आणि त्याच्यानंतर यांनी MSF आणलं. काय आणलं? म्हणजे बँकांना लिक्विडिटीला मदत झाली नाही. IRDA बिल आणलं, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणली, खूप चांगल्या गोष्टी केल्या त्यांनी. यांच्या सगळ्यात जबरदस्त कार्यांपैकी एक आहे पंतप्रधान ग्राम सडक योजना. काय पंतप्रधान ग्राम सडक? तुम्ही आता बघता ना, गावागावात रस्ते झालेले ना, हे सगळे यांच्या काळात झाले होते. खूप सुंदर त्यांनी काय कार्य केलं. पण 2004 ला यांचं गव्हर्नमेंट पडलं आणि त्या काळी काँग्रेसचं गव्हर्नमेंट परत आलं. तेव्हा काय झालं, 101%, म्हणजे नेक टू नेक फाईट झाली होती बरं का तेव्हा. तर मला आठवतं, काँग्रेसला 202 जागा होत्या आणि बीजेपीला 186 होत्या. 16 जागांचं अंतर होतं, पण त्याच्यातही काँग्रेस पुढे गेलं. त्या काळी काय झालं, सोनिया गांधी पंतप्रधान होणार असं जाहीर झालं होतं. तेव्हा पण काकांनी ड्रेस शिवला होता नाही का. काका तेव्हा पण होते, तेव्हा पण तयारीत होते नाही का. पण सोनिया गांधींना नाव पुढे आलं. पण सोनिया गांधींच्या बाबतीत काय झालं, तेव्हा जे राष्ट्रपती होते ना, APJ अब्दुल कलाम. काय एक लॉ सांगितला. तर तेव्हा असं झालं, एक लॉ आहे, ऐकून घ्या, कॉन्स्टिट्यूशन मधला हा लॉ आहे. सोनिया गांधी जे म्हणतात ना, त्याग, असं काही नाही. मी सांगतो तुम्हाला काय, की द पर्सन हू कॅन बिकेम द इंडियाज प्राईम मिनिस्टर, the person who can become the India's prime minister belongs to which country? Belongs to which country? In that country, the Indian civilian can become the prime minister. Can become the prime minister. ज्या देशामध्ये भारताचा नागरिक पंतप्रधान बनू शकतो, त्याच देशातला नागरिक भारताचा पंतप्रधान बनू शकतो. समजलं नाही? आणि लक्षात आहे, सोनिया गांधींचं ओरिजिन होतं इटली. काय इटलीमध्ये भारताचा पंतप्रधान बनू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांचे चान्सेस नव्हतेच. समजलं? एकच चान्स होता की भारताचं नागरिकत्व स्वीकारून पंतप्रधान बनायचं, पण त्यांनी तेव्हा नागरिकत्व स्वीकारलेलं नाही. समजताय सगळ्यांना? मग त्यामुळे तेव्हा नवीन पंतप्रधानांची गरज होती. तेव्हा काका पण तयारीत होते, अजून 2-4 जण तयारीत होते नाही का. पण तेव्हा सोनिया गांधींनी एकदम सरप्राइझिंग नाही, म्हणजे कोणालाही विश्वास पटला नाही, म्हणजे काही फ्रेम मध्ये नावच नव्हतं. आणि खरंच त्यांचं ते डिसिजन खूप चांगलं आहे. ते डिसिजन खूप चांगलं होतं. आणि ते डिसिजन होतं की पंतप्रधान पदावर डायरेक्ट डॉक्टर मनमोहन सिंग. एवढं मोठं, म्हणजे खूप जबरदस्त स्टेप होती. तर त्या स्टेप मध्ये काय झालं, डॉक्टर मनमोहन सिंग डायरेक्ट पंतप्रधान झाले. आणि जे इकॉनॉमीवर चेंज करायचं त्यांचं लगेच चेंज झालं आणि त्यांनी लगेच चालू केलं. त्यांनी सगळ्यात पहिली स्टेप उचलली ना, ती म्हणजे माहितीचा अधिकार. काय केला? राईट टू इन्फॉर्मेशन. माहिती आहे तुम्हाला? आता तुम्ही राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005, मनरेगा 2005, मनरेगा 2005 ही त्यांची स्टेप आहे ना. मनरेगाची स्कीम आहे ना आता, जिचं नाव बदलणार आहे आता नाही का, ती स्कीम 2005 हे त्यांच्या काळी आलं. मग त्याच्यानंतर त्यांनी अजून एक चांगली स्टेप उचलली.
डी सुब्बाराव. काय डी सुब्बाराव. आरबीआयचे गव्हर्नर झाले आणि त्या काही क्वार्टरली आरबीआयची पॉलिसी यायला लागली. काय क्वार्टर, पहिले अॅन्युअल पॉलिसी यायची. पहिले कायचे Annual. महिन्यांनी कशी पॉलिसी आणली, 3-3 महिने. किती महिने, 3 महिने. हा, मग क्वार्टरली पॉलिसी यायला लागली. आणि मला अजूनही आठवतं तेव्हा महागाई इतकी वाढली होती, 11% झाली होती. किती झाले होते, 11%. दॅट इज डबल डिजिट महागाई, जे आता 0.7 आहे बरं का. 0.7 ती एवढी महागाई प्रचंड झाली होती. तर त्या महागाईला टॅकल करायला त्यावेळेला त्यांना स्टेप उचलावी लागणार होती. मग एक रेट असतो तुमच्यामध्ये, त्या रेटचं नाव आहे रेपो रेट. काय नाव आहे, रेपो रेट. आणि पुढच्या लेक्चरला याच्याबद्दल सांगणार नाही का डिटेल. आज वेळ मिळाला तर आजही सांगू शकेल नाही का, कारण आज स्पीड जास्त आहे ना माझा लेक्चर. Yes, sir. स्पीड खूप जास्त आहे काय, Yes, असं sir. वाटत नाही ना की बहुत 100 वर्ष होऊन गेलेले याच्यात. हो का नाही, असं कोणालाच वाटत नाही की आपले केस पांढरे होत आहे. पिक्चर मध्ये दाखवता नाही बहुत साल पहिले. बरं, मला लगेच आश्चर्य, पिक्चर वाढता वाढता ती म्हातारी बनून जात नाही, तसं असतं. तर आहे ना, तर त्याच्यामध्ये असं होतं की गर्दी झाली तिथे जा काय नाही, जा काय. तर आहे ना, ते म्हणताना का तो इरा निघून गेला एवढा मोठा, तर त्या काही डी सुब्बाराव आहे ना, त्यांनी महागाई कंट्रोल करायला 8 वेळा रेपो रेट वाढवला होता. किती, 8 वेळा. आणि जगामध्ये एक खतरनाक स्टेप होती, कारण की ना एवढं रेपो रेट वाढवणं कुठेच बघितलं गेलेलं नव्हतं. पण महागाई कंट्रोल करण्याची 2008. पण तुम्हाला माहिती 2008ला अजून एक मोठी घटना झाली, भारतावर हल्ला झाला होता माहिती ना, मुंबईला. 2008-9 ची गोष्ट माहिती का नाही. Yes, sir. तेव्हा मनमोहन सिंगांचं गव्हर्नमेंट कमजोर झालं असं वाटत होतं, पण झालं नाही. बरोबर. आणि त्यावेळेला परत त्यांचं गव्हर्नमेंट आलं, माहितीये, Yes, sir. आठवतंय का नाही. Yes, sir. म्हणजे बघा, आता मी जे सांगतोय ना, गव्हर्नरचे नाव लक्षात ठेवा. श्रीरंगराजन. काय श्रीरंगराजन. त्याच्या आधी कोण सांगितलं तर मनमोहन मनमोहन सिंग. सिंग. नंतर कोण सांगितलं, श्रीरंगराजन. श्रीरंगराजन. आता कोण सांगितलं, डी डी सुब्बाराव. सुब्बाराव. लक्षात ठेवा, कारण की हा प्रश्न विचारलेला आहे परीक्षेला. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द गव्हर्नर ऑफ आरबीआय. गव्हर्नर ऑफ RBI. क्वेश्चन विचारलेला आहे बरं का. तर मग फॉलोइंग म्हणजे कुठला गव्हर्नर नाहीये, म्हणजे मागचे 5 गव्हर्नर माहित पाहिजे. कळतं ना आता. Yes, sir. तर 2006-07 नंतर डी सुब्बाराव झाले. डी सुब्बाराव नंतर ते काय झालं की जेव्हा भारतामध्ये खूप प्रमाणावर जिथे हे झालं ना, हल्ले झाले होते. अयोध्याला हल्ला झाला होता, हनुमानगडीला झाला होता, रेल्वेमध्ये झाला होता, दिल्ली अक्षरधामला झाला होता. खूप हल्ले झाले होते. त्याच्यानंतर 2009 मध्ये 2009 मध्ये असं वाटलं होतं की बीजेपी गव्हर्नमेंट परत येईल, पण नाही आलं. त्यावेळेला डॉक्टर मनमोहन सिंगांचं मनरेगा, काय मनरेगा. माहितीचा अधिकार, काय माहितीचा राईट टू एज्युकेशन, राईट टू Education. राईट टू फूड, राईट टू काय फूड, Food. अन्न सुरक्षा विधेयक यांनी काम केलं. आणि मनमोहन सिंग परत निवडून आले नाही का. आणि यावेळेला त्यांना जागा जास्त भेटल्या उलट नाही का. आणि काका तेव्हाही कृषी मंत्री होते नाही का. तर त्यामुळे हा, म्हणजे त्यांचा इतिहास मोठा आहे. तेव्हाही त्यांनी कपडे शिवले होते, काय झालं नाही. मग 2009ला मनमोहन सिंग परत पंतप्रधान झाले. तेव्हा क्लोज एक पंतप्रधान आले होते, त्यांचं नाव प्रणव मुखर्जी. काय प्रणव मुखर्जी. प्रणव मुखर्जींना तेव्हा अर्थमंत्री बनवलं. काय म्हणलं, अर्थमंत्री. फायनान्स मिनिस्टर नाही का. आणि प्रणव मुखर्जींना थोडं वेगळी इकॉनॉमी चालवली, कारण ते इकॉनॉमिस्ट नव्हते. ते 1 वर्ष ना त्यांची इकॉनॉमीची पद्धत चांगली होती, रुरल होती, पण त्यांना इकॉनॉमीचं नॉलेज नव्हतं. त्याच्यामुळे ना 1 वर्षांनी इकॉनॉमी बदलले. आणि त्यावेळेला फायनान्स मिनिस्टर झाले पी चिदंबरम. काय पी. चिदंबरम. हा, हे खूप हुशार आहे बरं काय, खूप टॅलेंटेड आहे. म्हणजे मी यांच्याबद्दल एक ऐकलं होतं, ते ना नाशिकला आले होते. वकील पण आहे, सीए पण आहे बरं का. ते नाशिकला आले ना, त्यांना सुनवाई होती. तर त्यांनी ना फक्त 10 मिनिटं, किती 10 मिनिटं इथे यायचे ना, 9 लाख रुपये घेतले होते. मग मी ऐकलेलं आहे, मी ते कोर्टात गेलो ना एकदा, तेव्हा ते आले होते कारनी. म्हणजे खूप टॅलेंट आहे यांचं, नाव खूप आहे, म्हणजे हे अकाउंट्स मध्ये खूप हुशार आहे. मनमोहन सिंगांनी यांना फायनान्स मिनिस्टर बनवलं, म्हणजे याचा अर्थ हुशारच असतील ना. Yes, sir. आणि तुम्हाला सांगू का, तुम्हाला यांचं नाव का सांगितलं माहिती का. 2008ला जेव्हा मी यांचं युनियन बजेट ऐकत होतो, 2009 काय नऊ. मला अजूनही आठवतं, रामकुंडावर मी ते त्या काळी ना, तेव्हा हे नाही राहायचं, टीव्ही बघायचं ना मी. एका ठिकाणी टीव्ही चालू होतं. मला युनियन बजेट काय माहिती तेव्हापासून आवडतं. म्हणजे मला माहिती नाही गोष्ट काय आहे, पण मी ना एकदम, म्हणजे तुम्हाला माहिती का, हर्षद मेहता कांड पण मी तेव्हा बघितलेलं आहे ना, असं नाही का. मला खूप जेवढे मोठे कांड झालेले आहे ना, ते मी असे टीव्हीवर पाहिलेले. जसं भारतावर हल्ला झाला ना 26/11, ते मुंबईलाच होतो. आणि त्या स्टेशनच्या 2 स्टेशन पुढं, म्हणजे मी जातो तेव्हा कांड होता का, कांड होता तेव्हा मी जातोय, माहिती नाही मला. काहीतरी आहे ठीक आहे. म्हणजे या प्रश्न अजून मला कळालं नाही. मग ते 2009 मध्ये असं आलं की ते ना एक स्पीच देत होते. आणि त्या स्पीच मध्ये ते बोलले होते की टू क्रिएट अ ग्रेटर बँकिंग सिस्टम, वी मस्ट नीड टू मर्ज द बँक, आणि त्यांनी एड बँकिंग सिस्टीमचा पुरावा केला होता. किती एड, म्हणजे त्यांनी एड बँकिंग सिस्टीम केली होती, मर्जर्स ऑफ बँक. काय Mergers of bank.
ऑफ बँक हा पहिल्यांदाच एक कन्सेप्ट आला होता की दोन बँकला मर्ज करणे. आणि त्या काळी भारतामध्ये 27 नॅशनलाइज बँक होते. लिहून घ्या 27. हे पहिले लक्षात ठेवा. तुम्हाला हे माहित नसेल किंवा ऐकलं नसेल पण त्या काळी किती नॅशनल बँक होत्या? 27. समजतंय? नीट समजतंय का? समजतं सगळ्यांना? त्या 27 होत्या महिन्यांनी तेव्हा आणला. आणि त्याच काळी अण्णा हजारेंचं आंदोलन चालू होतं. माहिती आहे ना? आठवतंय का सगळ्यांना? ते टोपी घालायची ना, ते लोक म्हणजे अण्णा हजारे नाही का, ते टोपी घालायचे. तर त्यावेळी मनमोहन सिंगांनी भ्रष्टाचारावर एक स्पीच दिली होती. त्यांचं म्हणणं होतं द करप्शन अरायझेस फ्रॉम द रिक्रुटमेंट प्रोसेस. काय रिक्रुटमेंट म्हणजे चुकीच्या पद्धतीने गव्हर्नमेंटला जॉब लागतं ना, म्हणजे पैसे देऊन जॉब लागतात आणि त्याच्यामुळे भ्रष्टाचार वाढतो. मनमोहन सिंगांनी विचार काय केला, भ्रष्टाचार कमी करायचा तर रिक्रुटमेंट प्रोसेस सुधारली पाहिजे. आणि त्यावेळेला बँकची जी पद्धत होती ना, एक बोर्ड होता त्याचं नाव होतं BSRB. काय नाव होतं? पण त्यांनी ते बदललं आणि एक नवीन बोर्ड आणलं. त्या बोर्डचंच नाव आहे IBPS. काय नाव आहे? IBPS म्हणजे काय? इन्स्टिट्यूट. बोला काय? इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन. हे 2009 ला स्थापन झालं. आणि तुम्हाला एक ऐकून खूप आनंद वाटेल, तुम्हाला जर कोणी विचारलं ना की क्लास का लावलेला आहे, तर त्यांना सांगा की 2009 ला पहिली पण IPS सरांनी शिकवले आणि आज पण IPS शिकवतात. कळलं आता? पण दुर्भाग्य काय की तुम्हालाच माहिती नसेल की आपल्या देशाचं, आपल्या राष्ट्राचं, आपल्या धर्माचं, आपल्या क्लासचं, आपल्या परिवाराचं महत्व काय, तर लोक कुठे तुम्हाला सांगायला येतील. समजलं ना आता? म्हणून हे आपल्याला स्वतःबद्दल तरी पक्क माहित लागतं. कळतंय? आता तुम्ही काय म्हणाल, आज सरांनी काय मॉनिटरी शिकवलं नाही, पण हे तर कळलं ना तुम्हाला की मॉनिटरीचं बॅकग्राऊंड समजवलं. हो का नाही? आता मला सांगा, कुठल्या पुस्तक काय पेज हातात घेतलेलं आहे का मी? इकडे बघा सगळ्यांनी, काय पेज घेतलंय का हातात? तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगू का, मी आजचं लेक्चर 0 प्रिपरेशन दिलं. काहीच प्रिपरेशन नाही माझं, काहीच नाही. बॅकग्राऊंड नाही, पेपर नाही, काही नाही, नोट्स नाही, ब्लॉग्स नाही, युट्यूब नाही, कोणाचंच लेक्चर नाही. फक्त कपालेश्वरचा केला मॅथ्स डायरेक्ट लेक्चर चालू नाही. असं आहे माझं. कारण मी नॅचरल, मी ना लक्षात आहे, मी परीक्षार्थी नाही, मी विद्यार्थी आहे. काय? परीक्षा आल्यावर अभ्यास नाही करत, मी अभ्यास करत राहतो. परीक्षा आली का पास होऊन जातो, नाही का? पहिल्यापासून माझे हे काल मुलांनी पाहिलं क्रिकेट खेळताना बघितलं की मला प्रॅक्टिसची गरज नाही, मी तयारीतच तुझं खरं ना. तर मी मॅच बघताना मॅच बघत नाही, मी पाहतो मी कसा मारला असता नाही का, याच्यावर मी विचार करतो. करायचं असतं, स्वतःवर वर्क करायचं असतं. समजलं ना आता? तुम्ही काय करता, स्वतःवर नाही करत, स्वतःच्या शरीरावर, भावनावर वर्क करतो. मला वडापाव खायचा होता पण मिळाला नाही, झालं दुःख. विचार, भावना येते असं थोडी किती आनंद आहे. वडापाव खाऊ, हे बघा, जेव्हा तुम्हाला वाटतं ना माझं या व्यक्तीशी लग्न होईल, मी सुखी होईल, नेमका तो व्यक्ती आल्यावरच दुःख सुरुवात. असं विचार करायचा नाही. विचारांनी कधीच सुखावर नाही, सुख असलेल्या गोष्टीवर मानल्याने होतं. समजलं आता? हो का नाही? जे तुमच्याकडे आहे त्याला मानलं तरच सुख होतं. तुम्ही जे नाहीये त्याचा विचार कराल तर कायमस्वरूपी दुःखात राहा. समजलं ना? म्हणून जिथे बसले ना तिथला आधी विचार करा, जिथलं नाहीये तिथला विचार. मी कधी करत नाही की इंग्लंडला असल्यावर सुख होईल, काही नाही. इंग्लंडला असलेल्या माणसाला तर भारतातच पाहिजे होतं, नाही? कारण आपल्या इथेच होतं ना रंगपंचमी, होळी, हे गोष्टी इथेच होत. इंग्लंडला कुठले लोक असं रंगपंचमी करतात, होळी करतात? खंडेराव महाराजांनी पाहिजे का लंडनला असं वाईफला देवाला उचलून काहीच नाही, अशी काहीच सिस्टीम त्यांच्याकडे नाही. हे त्याचं काही नाही. म्हणून आनंद हा भारतातच, आनंद हा त्याच्यावर लक्ष केंद्रित. समजलंय सगळ्यांना? सो IBPS was formed in 2009. 2000 काय? 9. And can you believe that in that year 41,000 वॅकन्सीज, किती? 39,000 वॅकन्सीज होत्या. लिहू नका, मी शिकवलेलं तेव्हा. मला आजही आठवतं की आपले ते लाईन होती, जी गेट आहे ना, गेट ते ना ऍडमिशनला लाईन यायची. मी म्हणायचो चला 4:30 भरा, असं व्हायचं. म्हणजे एकदम म्हणजे असं फटाफट काम झालं. तेव्हाचे मुलांना 10 वेळेच्या डेमो पाहिजे, काय पाहिजे का, असं काही डायरेक्ट ऍडमिशन घ्यायचे. तेव्हा क्लासेसच नव्हते चांगले, आपलाच क्लास नीट होता तेव्हा, नाही का? नाही, रियालिटी नव्हती. 3च क्लास होते. स्पेक्ट्रम तर आजपर्यंत काय यांचे क्लास काय, ती बार्टी वगैरे स्कीम चालवतात, बस
क्लासेस काय माहिती का, बँकिंग मध्ये क्लास करणं एवढं इझी हे कसं ना, हवा आली का क्लास उघडतात नाही का, तसं नाही. आपल्या क्लास पहिल्यापासून आहे 2009 काय तेव्हापासून आपलं काम चालू आहे. मग आता काय झालं की हे IBPS जेव्हा स्थापन झाली ना, त्याच्यानंतर तुमच्या एक्झाम रेग्युलेट झाल्या आणि 2015ला ऑनलाईन एक्झाम आलेले आहे. 2015 मग त्याचं जे युनियन बजेट मी जेव्हा पाहिलं ना ऐका, त्या दिवशी मी करिअर ठरवलं की आपलं करिअर बदललं पाहिजे नाही का इथून. समजतंय तर युनियन बजेट, गव्हर्नमेंट स्कीम्स, न्यूज नीट बघा, याच्याने आपलं करिअर डेव्हलप होतं बरं का. समजतंय ना आता. म्हणजे तुम्ही असं जेव्हा बघता ना, गोष्टींचा प्रभाव खूप पॉझिटिव्ह होतो. इनफॅक्ट तुम्हाला माहिती का, आपण जे बघतो ना टीव्ही वगैरे, त्यांचा प्रभाव आपल्या मनामध्ये कायमस्वरूपी राहतो. आपल्याला वाटतं की आपण हे टाइमपास म्हणून बघतोय, त्यांचा टाइमपास होतो, ते पैसे कमवतात, पण तुमचं जीवन व्यर्थ जातं नाही का. म्हणून त्याच्यावर कोणती गोष्ट अशी निरर्थक बघू नका, ज्याचा काही उपयोग असेल किंवा एंटरटेनमेंट असेल तर बघा. नाही समजतंय सगळ्यांना. 2009ला पी चिदंबरम फायनान्स मिनिस्टर झाले. त्यानंतर त्या काळी असं झालं की मनमोहन सिंग आहे ना, काम तर खूप चांगलं करत होते, पण त्यांच्याकडनं रिफॉर्म पुढे नव्हते ढकलत, कारण यांच्या गव्हर्नमेंटला सपोर्ट होता ना, तो होता ममता बॅनर्जी. कोण आहे? ममता बॅनर्जी. त्याच्यानंतर आहे दुसरे जे लोक आहे ना, ते मुलायम सिंग यादव. कोण आहे? लाऊड बोला. कोण आहे? लालू प्रसाद यादव. कोण आहे? आणि त्याच्यानंतर काका आहे. एवढे डेंजर लोक होते, तर ते काम काय करणार आहे नाही का. या सगळ्यांचं जे काम त्याच्यामध्ये ना, त्यांना कामच पेट्रोल वाढवायचं, भाव लगेच वाढायचे, नका वाढू, थोडं काय करायचं नका करू, इतके आजूबाजूला त्रास व्हायचा. त्याच्यामध्ये मनमोहन सिंग बिचारे स्टेप उचलायचे आणि त्या स्टेप मागे. आणि त्याच्यात अजून एक नवीन पात्र त्यांच्या आजूबाजूला, राहुल गांधीचं कायम तीच चालायचं, ते आपलं नाही का. हा ना, म्हणून त्यांनी आता हाफ टी शर्ट घालायला लागला. त्याला त्या प्रियंका यांनीच सांगितलं, हाफ टी शर्ट घाला, असं करायची वेळच नाही येणार नाही. तर तो विषय असा झाला की त्यावेळेला आहे ना, हे 2009 मध्ये 2009 ते 11 असं चाललं आणि एवढे काही ग्रोथ नव्हती होत सगळे. आणि भ्रष्टाचार खूप झाले, खूप भ्रष्टाचार. तेव्हाच्या भ्रष्टाचार सांगतो तुम्हाला. कॉमनवेल्थ घोटाळा. कोणता? लाऊड बोला. कोणता? हा. नंतर आदर्श घोटाळा. कोणता? आपल्या इथे नाही का, सैनिकांच्या घरांमध्ये घोटाळा झाला. नंतर कोलगेट. काय कोलगेट म्हणजे कोलगेट मध्ये नाही, कोलच्या माइन्स असतं ना, कोलच्या माइन्स, त्या घोटाळ्या म्हणतात कोल असं होतं बरं. आणि सगळ्यात मोठा घोटाळा 2G स्पेक्ट्रम. काय? म्हणजे आपले जे हे असतात ना टॉवर्स, त्याच्यामध्ये 1,70,000चा घोटाळा. 1,70,000 करोड, 1,70,000 एवढा. अजून सगळ्यात एक डेंजर घोटाळा, चारा घोटाळा. काय? तो तर जगा वेगळा घोटाळा आहे. इंडिया कतार बरोबर जे हे झालं ना आपलं टायअप, काय झालं टायअप, त्या टायअप मध्ये चाऱ्यासाठी 350 करोड रुपये मंजूर झाले होते. भारतातून चारा पाठवणार, ना मंत्रालय होतं, ना एम्प्लॉय होतं, मंत्री होतं, ना काहीच नाही, ना ऑफिस होतं, तरी सुद्धा पैसे चालू होते नाही का. एवढा मोठा घोटाळा. आणि त्याच्यातच लालू प्रसाद यादवांना पकडलंय नाही का, जेलमध्ये होते ते. चारा घोटाळा. काय घोटाळे लोक कंटाळले. 2012ला मनमोहन सिंगांचे रिफॉर्म नव्हते, मात्र ते चांगलं काम करत होते. चंद्रयान. काय? मंगलयान. काय? राफेल विमान. म्हणजे त्यांनी खूप जबरदस्त काम केलं होतं मनमोहन सिंगाने. इकॉनॉमी एवढी भारी हँडल केली होती. 2009ला तुम्हाला माहिती आहे, जगातली सगळ्यात मोठी मंदी आली होती. ऐकलंय तुम्ही? ऐकलंय का? मोठ्याने ऐकलंय का? ग्रेट रिसेशन. काय म्हणता? ग्रेट. आता ग्रेट रिसेशनची सुरुवात कधी झाली होती थोडक्यात सांगतो. 2000 साली जेव्हा अल कायदाने आक्रमण केलं न्यूयॉर्कवर. कुठे? न्यूयॉर्कचं वर्ल्ड ट्रेड सेंटर. कोणतं आहे? ओरिजिनल 4 ठिकाणी हल्ला करायचा होता. किती? 4. एक होतं वॉशिंग्टन व्हाईट हाऊस. काय? व्हाईट हाऊस. दुसरं होतं पेंटॅगॉन हाऊस. कोणतं? तिसरं जे होतं वर्ल्ड ट्रेड सेंटर. कोणतं? या 2 बिल्डिंग वर करायचं होतं. म्हणजे या 3 हल्ले करायचे होते विमानाने, पण सक्सेसफुल फक्त वर्ल्ड ट्रेड सेंटर झालं. कोणतं? पण एवढं डेंजर झालं का त्याच्यामुळे ना 6 दिवस NYSE बंद होतं. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज आहे ना, त्याच्यामुळे अमेरिकेची इकॉनॉमी इतकी कोलॅप्स झाली होती का ते त्यांचं युद्ध चालू झालं अफगाणिस्तानमध्ये. कुठे? आणि मग ती सेना न्या हे, मग त्यांचा खर्च, या सर्व डिफेन्स बजेट हँडल करता करता अमेरिकेची इकॉनॉमी वाढत तर होती, पण आतून पोकळ होत होती नाही का. मग 2006 उगवलं. 2006 अमेरिकन इकॉनॉमी. कारण त्याच काळी ऍपल सगळ्यात जगातली मोठी कंपनी झाली. त्याच काळी अमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे यांचा उदय झाला. माहिती ना, ब्रॉडबँडचा उदय झाला. सगळं मायक्रोसॉफ्ट. काय? मायक्रोसॉफ्ट म्हणजे डिजिटल क्रांती आली, ते आपलं IT क्रांती. काय? IT. त्याच्यामुळे ना त्या काळी अमेरिका खूप मोठा होत झालं. पण 2005-06 मध्ये 2005 तिथे इकॉनॉमिक समिट चालू होती. त्या समिट मध्ये एका व्यक्तींना बोलायला म्हणजे स्पीच द्यायला बोलवलं. तर त्यांनी त्या दिवशी सांगितलं
की अमेरिकन इकॉनॉमी इज ग्रोइंग लाईक अ बुल. ग्रोइंग लाईक अ बुल. बुल म्हणजे जोरात ती वाढते नाही का. सॉरी, ग्रोइंग लाईक अ बबल. ग्रोइंग लाईक अ बबल. Bubble. वाढतं तर खूप आहे, पण इट कॅन बर्स्ट वन डे. म्हणजे एखाद दिवशी ते काय होऊ शकतं, फुटू शकतं. समजलंय सगळ्यांना. Yes, sir. आणि त्यांनी सांगितलं बिकॉज ऑफ सबप्राईम क्रायसिस. काय बिकॉज ऑफ काय Subprime क्रायसिस. म्हणजे हे खूप मोठं आहे. मी तुम्हाला पूर्ण नाही सांगत, पण शॉर्ट मध्ये सांगतो सबप्राईम क्रायसिस काय. म्हणजे अमेरिकेची बँक आहे, मेन बँक फेडरल रिझर्व्ह. काय नाव आहे? Federal Reserve. हा, मोठ्याने बोला. काय Federal Reserve. लास्ट पार्ट कडे घ्या, त्यामुळे थोडं फोकस ठेवा प्लीज. फेडरल काय Reserve. रिझर्व्ह. आणि ही लोन द्यायचे कमर्शियल बँकला. कोणाला लोन द्यायचे? Commercial Bank. हा, तर कमर्शियल बँक आहे ना, त्यांना लोन द्यायची. आणि कमर्शियल बँक कोणाला लोन द्यायची? कस्टमर किंवा कॉर्पोरेट. कस्टमर किंवा Corporate. अजून मोठ्याने बोला, कस्टमर किंवा Corporate. पण कारण की युद्धामुळे वस्तूमध्ये महागाई झाली होती ना. Yes, sir. मोठ्याने समजते मागे युद्धामुळे sir. काय झाले असेल? महागाई. सीए मॅडम बोला ना. युद्धामुळे काय झाले असेल? महागाई. मग वस्तू महाग झाल्या तर डिमांड कमी झाली, बरोबर ना. त्यामुळे मार्केटमध्ये अमेरिकन वस्तूंना हे नव्हतं मिळत, ग्राहक नव्हता मिळत. मग जेव्हा अमेरिकन वस्तू विकल्या नव्हत्या जात ना, तेव्हा इथले लोक लोन बुडवायला लागले. अमेरिकेत इतकं प्रचंड लोन बुडवायला लागलं ना, की त्याच्यामुळे मी लोन बुडवलं कमर्शियल बँकचं, बरोबर. पण या कमर्शियल बँकनी काय केलं, यांचा रेट खूप कमी होता, 1.5%. काय 1.5%. रेट वाढवण्यात एक आयडिया केली होती. याच्यामध्ये एक संस्था टाकली होती, तिचं नाव आहे एनबीएफसी. काय टाकलं होतं? NBFC. म्हणजे माझ्यावर मोठ्या बोला, नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन. काय Non-banking finance corporation. नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन मध्ये ते लोन द्यायचे. हे 1.5% जे आहे ना, ते यांना द्यायचे 2.5 नाही. किती द्यायचे? 2.5. 2.5. आणि हे 4% द्यायचे. किती द्यायचे? 4. अशा प्रकारे ते मार्जिन कमवायचे. मग ते हायर इंटरेस्ट रेटमुळे महागाई पण वाढली, रेट पण वाढला, दोन्ही बाजूने कॉर्पोरेट लोकांना अडचणी झाल्या नाही का. मग त्यांनी काय हे केलं, की यांनी सांगितलं की जर असंच चालू राहिलं, आता मला जेव्हा हाय इंटरेस्ट रेटनी लोन देता तेव्हा आपण काही मॉर्गेज ठेवतो का? नाही. माहिती, सावकाराकडे जातं तर काही मॉर्गेज ठेवत नाही. पण असं लोन घेतलं बँकेतून तर तिथे कोलॅटरल असतं ना. काय असतं? कोलॅटरल. त्या कोलॅटरल मुळे इकडे तर काही मॉर्गेज नव्हतं. तेव्हा यांनी यांच्याकडनं प्रॉपर्टी घेतल्या होत्या, पण यांनी यांच्याकडनं काही मॉर्गेज घेतलं नाही. तर जेव्हा मार्केटला माल विकला जाईल ना, तेव्हा परत देताना ह्यांनी लोनच बुडवलं. कोणी लोन बुडवलं? कॉर्पोरेटने. कोणी बुडवलं? कॉर्पोरेटनी बुडवलं. तर हे यांच्याकडे लोन मागायला गेले तर परत नाही दिलं. मग हे यांच्याकडे गेले तर यांनी पण दिलं नाही, बरोबर आहे. मग त्यांना तर मॉर्गेज होतं ना, मग त्यांनी काय केलं, ज्या प्रॉपर्टी घेतल्या होत्या ना त्याला फ्रीज करणं म्हणतं. काय ना? Freeze. काय फ्रीज. हा फार सुंदर शब्द आहे, गोठवणे. काय Goodbye. म्हणजे प्रॉपर्टी पकडून ठेवणे नाही का. मग तिला मार्केटमध्ये विकायला लागले लिक्विड. काय म्हटलं? लिक्विड. आता विचार करा, मार्केटमध्ये घेणारे कमी आणि विकायला माल जास्त, तर त्याचा भाव काय होईल? कमी नाही, ड्रॉप. कमी वेगळा आहे, ड्रॉप. वेगळा. ड्रॉप म्हणजे पडणं नाही का, असं म्हणतं ना शेअर मार्केट कडाडली, हो का नाही? कडाडली तर वाढलं किंवा पडझड झाली असं बोलता का नाही? Yes, sir. मग तसं आहे ना, खूप जोरात प्रॉपर्टी मार्केट पडलं अमेरिकेमध्ये. इतकं मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी मार्केट कमजोर झालं आणि त्याच क्रायसिसला म्हटलं सब प्राईम क्रायसिस. काय म्हटलं? Subprime crisis. आणि 2006ला त्यांनी वॉर्निंग दिली होती. आपल्या इथले स्पीकर होते, आपल्या भारतातले. त्यांनी वॉर्निंग दिली की अमेरिकन इकॉनॉमी कॅन बी बर्स्ट नाही का. त्यांना त्या दिवशी बंदी घातली बोलायला 2006ला. पण 2009ला जेव्हा ही मंदी जोरदार आली ना, जेव्हा मंदी जोरदार आली, सगळीकडे रिसेशन पसरलं, तेव्हा यांना परत बोलवलं की मंदी का बरं आली होती नाही का. आणि ती स्पीकरचं नाव आहे रघुराम राजन. काय नाव आहे? इंडियाज ग्रेटेस्ट इकॉनॉमिस्ट नाही का. हे RBI चे गव्हर्नर झाले 2012. समजतंय सगळ्यांना? पाहिलं ना लेक्चर म्हणजे कसं एकदम पूर्ण फुल थाळी असते का नाही, 20 तारीख. हा, काहीच करायची गरज नाही, फक्त 2 कान उघडे आणि डोकं हे पाहिजे नाही का. रघुराम राजन, बरोबर. यांना ना जेम्स बॉन्ड म्हणायचे. कारण ते जेम्स, कारण सगळ्यात खतरनाक यांचं डोकं होतं, खूप भारी होतं. यांचं काम काय केलंय मी सांगेल तुम्हाला. विचार करा, मनमोहन सिंग जगातले ग्रेट इकॉनॉमिस्ट आहे, यांना अपॉइंट केलं, याचा अर्थ काहीतरी डोकं असेल ना. Yes, sir. पण यांनी ना खूप जबरदस्त काम केलं. यांचे मेजर काम काय सांगतो, म्हणजे यांचं सगळ्यात मोठं काम काय आहे तुम्हाला माहिती का. आपल्या भारतात आहे ना 2 मोठे प्रॉब्लेम झाले होते महागाईचे, सगळ्यात मोठे. एक सगळ्यात मोठं म्हणजे गोल्ड महाग झालं होतं. काय झालं? गोल्ड. जो तो गोल्ड घ्यायच्या मागे लागायचा नाही का. मग गोल्ड महाग झाल्याने काय झालं, गोल्ड का बरं महाग झालं होतं ते सांगतो मी. कारण भारतामध्ये गोल्ड 2च ठिकाणी खाण आहे.
एक आहे जगन्नाथपुरी ओरिसा, जगन्नाथपुरी ओरिसा, आणि दुसरं आहे कर्नाटक उडुपी, कर्नाटक उडुपी. या दोघांमध्ये कॉमन काय सांगा बरं, ते काय विशेष आहे? दोनच ठिकाणी गोल्ड का सापडतंय विचार करा. कारण जगन्नाथपुरी श्रीकृष्णाचं मंदिर आहे आणि उडुपी पण श्रीकृष्णाचं मंदिर आहे, नाही हे लक्षात ठेवा. काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट आहे बरं काही ते. तर मग या दोन ठिकाणी गोल्ड सापडतं, बाकी तर आयात करावं लागतं. मग आपण बाकी बाहेरून आणतो ना, येस और नो? बाहेरून जेव्हा माल आणतो तेव्हा भारताची करन्सी कुठे जाते? बाहेर जाते. त्याला कॅड म्हणतात. काय म्हणतात? कॅड. कॅड मीन्स करंट अकाउंट डेफिसिट. लिहू नका, फक्त ऐका, पुढच्या वेळेला नीट सांगा. करंट अकाउंट डेफिसिट इज द रेशो ऑफ फॉरेन आउटफ्लो, फॉरेन काय? आउटफ्लो टू फॉरेन इनफ्लो. म्हणजे बाहेर जेव्हा पैसा जास्त जातो आणि पैसा जेव्हा आत कमी येतो तेव्हाच कॅड वाढतो. समजतंय? आणि पैसा जेव्हा बाहेर जास्त जातो तेव्हा करन्सी ड्रॉप होते. करन्सी काय होते? करन्सी ड्रॉप झालं का महागाई वाढते. समजतंय सगळ्यांना? हो का नाही? मग महागाई वाढते तेव्हा देशामध्ये परत डिमांड वगैरे सगळ्यावर परिणाम होतो ना. मग तेव्हा रघुराम राजन यांनी काय केलं माहिती का? सगळ्यात बेस्ट उपाय केला. भारतातले जेवढे प्रसिद्ध मंदिर आहे ना, शिर्डी संस्थान, काय? शिर्डी संस्थान. त्याच्यानंतर वृंदावन भगवान, काय? भारतातलं सगळ्यात श्रीमंत मंदिर पद्मनाभ स्वामी मंदिर, काय? केरळमधलं, नाही का? हे केरळमधलं इतकं, एक दिवशी मी तुम्हाला याची स्टोरी सांगेल. इतकं श्रीमंत आहे की भारत सरकार पण यांच्या समोर गरीब आहे, नाही का? इतकं श्रीमंत आहे पद्मनाभ स्वामी मंदिर. याची स्टोरी कधी मला सांगा असं की याची स्टोरी सांगा सर. तर आहे ना, या पद्मनाभ स्वामी मंदिर या सगळ्यांना यांनी कॉन्टॅक्ट केला. शिर्डी, बालाजी, काय? या सगळ्या मंदिरांना कॉन्टॅक्ट केला आणि यांना सांगितलं की तुमच्याकडचं गोल्ड आहे ना, मंदिरात पडण्यापेक्षा आमच्याकडे द्या, आम्ही त्याला लिक्विड करतो आणि तुम्हाला बॉन्ड देतो. त्या बॉन्डचं नाव ठेवलं तर गोल्ड सॉव्हर्जन बॉन्ड. काय? घेऊन ठेवा, एक प्रसिद्ध बॉन्ड आहे बरं का, गोल्ड सॉव्हर्जन बॉन्ड. सॉव्हर्जनचं स्पेलिंग सांगू का? सांगू? गोल्ड सॉव्हर्जन बॉन्ड. हा, तर ते ना बॉन्ड काय केलं होतं की पहिल्यांदा बा, आता तुम्हाला सांगतो, तुम्ही बँकेत गोल्ड ठेवलं तर तुम्हाला काही रिटर्न मिळतं का? गोल्डची किंमत वाढण्याशिवाय काय मिळतं का रिटर्न? पण यांनी काय केलं, गोल्ड ठेवा तुम्ही बँकेत, तुम्हाला 2.5% रिटर्न मिळेल, नाही का? असं पहिल्यांदाच केलं. म्हणून लोक गोल्ड ठेवायला लागले. गोल्ड लिक्विड झालं, हे बाहेर मार्केटला विकून लिक्विड केलं, बाहेरचं गोल्ड आणायची गरज हे जबरदस्त डोकं होतं. दुसरं, आता आपण इराण आहे ना, इराणकडनं तेल घेतो. कोणतं? इराणकडनं काय घेतो? तेल म्हणजे खोबरेल तेल नाही. असं आश्चर्याने बघू नका. तेल म्हणजे क्रूड ऑइल. काय घेतो? क्रूड ऑइल. ते माझ्याकडे बघताय ते, नाही तर कोणतं तेल? इराणचं तेल आहे असं नाही. तर ते ना क्रूड ऑइल घ्यायचे. काय घ्यायचे? क्रूड ऑइल. आपण इराणकडनं घेतो. तसं आता आपण सौदी अरेबियाकडनं घेतो, रूसकडनं घेतो, नाही का? बऱ्याच देशांकडनं घेतो. मग आपण तेल घेतो आणि इराण आपल्याकडनं राईस घेतं. काय घेतं? राईस. मग आता बघा, आपण दोघं एकमेकांकडनं वस्तू घेतो, पण वापरतो काय? डॉलर. वापर काय? डॉलर. अमेरिकेची करन्सी वापरल्यामुळे अमेरिका मगरूर झाली ना. मग तेव्हा रघुराम राजन म्हणाले स्वॅप फॅसिलिटी करा. काय? स्वॅप. आम्ही जेवढा माल घेऊन तुम्ही जेवढा माल घेऊ तेव्हा स्वॅप करा. आमचा जर जास्त असेल तर आम्ही पैसे देऊ, तुमचा जास्त असेल तर तुम्ही द्या, आणि करन्सी आमची राहील. आमची करन्सी रुपीज आहे आणि तुमची करन्सी दिनार आहे. काय समजलं? काय आपल्या दोघांमध्येच ट्रेड होईल, नाही? याला स्वॅप फॅसिलिटी म्हणलं. काय म्हणलं? स्वॅप. सो इट्स वन ऑफ द ग्रेटेस्ट रिफॉर्म्स डन बाय रघुराम राजन. रघुराम राजन यांनीच 2012 मध्ये फिस्कल डेफिसिट रिफॉर्म आणला होता. काय? फिस्कल काय? ऐकून घ्या. तुमच्या भारताचं उत्पन्न 100 रुपये. भारताचं किती आहे? 100 रुपये. आणि जर तुमचा खर्च 105 आहे, दॅट इज गव्हर्नमेंट इन्कम. गव्हर्नमेंट काय? इन्कम. आणि हा झाला गव्हर्नमेंट एक्सपेन्स. काय? गव्हर्नमेंट एक्सपेन्स. जर एक्सपेन्स जास्त असेल, एक्सपेन्स काय असेल? जास्त, तर या 5 रुपयालाच फिस्कल डेफिसिट म्हणतात. 5 रुपयाला काय म्हणतात? आणि हा बजेटरी डेफिसिट असतो. बजेटरी डेफिसिट म्हणजे बजेटचं उत्पन्न कमी पण बजेटचा खर्च जास्त, तर त्याला म्हणतात फिस्कल डेफिसिट. काय म्हणतात? फिस्कल. हायर द फिस्कल लोअर द इकॉनॉमी. जेवढा फिस्कल जास्त तेव्हा इकॉनॉमी कमी. समजलंय सगळ्यांना? आता भारताचं सध्याचं फिस्कल 4.3%, 4.3% आसपास, म्हणजे एवढा नाही. आता भारताचा जीडीपी किती आहे? $4.3 ट्रिलियन. 4.3 ट्रिलियन. $1 ट्रिलियन म्हणजे 1 लाख करोड डॉलर. 1 लाख करोड डॉलर म्हणजे ज्याला जर तुम्ही आत्ताच्या रेटनी मल्टिप्लाय केलं 90 तर 90 चोक 360 आणि 90 त्रिक 270 म्हणजे 387 लाख करोड. मोठ्याने किती? 387 लाख करोड. 387 लाख करोड. असं मॅथ्स पाहिलं होतं कधी? नाही ना. आनंद तर करा, दुःख काय होतं? दुःख किती बघा त्यांना, नाही?
कसं काय आपल्या देशातला माणूस एवढा हुशार होऊ शकतो? लगेच बोट मोडतात नाही का? लाडकी बहीण योजना काय अवघड आहे हो मुलींचं. म्हणजे अवघड परिस्थिती मुलींची नाही का? पूर्वीच्या मध्ये मुली किती पॉझिटिव्ह राहायच्या. तुम्ही किती भारतातले लोक हुशार आहे तर त्यांना तुम्ही जास्त प्रमोट केलं पाहिजे. कळतं ना? तर टेन्शन मध्ये घेत राहता नाही का? सतत असे चिठ्ठ्या लिहून होतं ओबीसी, मराठा, दलित, ब्राह्मण हे ते नाही. अरे फक्त एकच चिठ्ठी लावा भारतीय करायची. जेव्हा तुम्ही पुढाकार घ्याल तेव्हाच देश सुधरेल. कळतं ना? आता ते कुजत जीवन जगता. एक दिवशी असं आहे ना, भारतामध्ये सगळीकडे सुबद्धता पाहिजे. हिरवगार शेत हे ते गार्डनिंग बरोबर ना? असं फ्रेश पाहिजे नाही का? सगळा देश कसा शुद्ध, नदी कशी शुद्ध पाहिजे, त्याच्या किनारी बसला ना तर एकदम शुद्ध वाटलं पाहिजे. नाही ना, तसं स्वप्न आहे नुसतं आता नाही का? म्हणून तर घराघरात ॲक्वागार्ड आलेलं आहे. नाही तर पहिले कसं हंडा वगैरे भरून, आता तो काय का हंडा वगैरे भरून देत नाही. मला नाही वाटत आता कळतं ना? आता तसं काय येणार नाही, कारण आता लोकांचं तेच चालू आहे. कशावर आणलं झिप्टोवर झालं. मग आता काय झालं, फिस्कल होतं ना, मग हा फिस्कल कमी करायचं ना, तर मनमोहन सिंगांच्या काळात रघुराम राजन यांनी आणला. त्यांनी आपल्याकडच्या सबसिडी कमी केल्या. सबसिडी काय केलं? कमी केलं. आपल्याकडे 4 सबसिडीज आहेत. किती? 4. नीट ऐकून घ्या. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात मोठी सबसिडी होती क्रूड ऑइल. काय? क्रूड ऑइल अँड गॅस. क्रूड ऑइल अँड गॅस. आता लोक म्हणतात मला देशाने काय केलं? काय केलं? अरे भो, तुझ्या गाडीतलं पेट्रोल ना देशाच्यामुळे मिळतं. तुला परवडणार नाही तेवढा भाव जर लावला ना त्यांनी ओरिजिनल. आता तुम्हाला माहिती का, पाकिस्तानमध्ये 2700 रुपये गॅस सिलेंडर आहे. आपल्या इथे 1000 आहे. आपल्या इथे किती? 1000. श्रीलंकेमध्ये 2700 रुपये पेट्रोल. पाकिस्तानमध्ये बघा आपल्याकडे 100 आहे, पाकिस्तानमध्ये 212 रुपये लिटर. किती? 212. भारत खूप सुखी आहे, पण भारताचे लोक दुखी. खरंच दुखी. सगळ्या 104 नंबर आहे हॅपीनेस इंडेक्स मध्ये. 104 बरं. आणि त्याच्यात मोठे मोठे दुखी लोक आले. ते धृतराष्ट्र नाही का महाभारत मध्ये 100 मुलं आहेत. किती? 100. आणि तो त्याच्या वाईफला म्हणतो की कितना दुखी ये है देश. म्हणजे त्याला 101 मुलं आणि तो म्हणतो देश किती दुखी आहे नाही का? लोक अवघड आहे. तर तुम्हाला सांग का, आपल्या इथल्या लोकांना स्ट्रेस कसला आहे माहिती नाही बरं. पण तुम्ही काढा हॅपीनेस इंडेक्स नाही का, इंडिया 104 नंबर आहे, पाकिस्तान 93 आहे, बांगलादेश 83. तर आपल्या लोकांना ना सगळ्यात मोठा आजार आहे. मी तर म्हणतो इथेच दवाखाना उघडणार आहे. स्ट्रेस कमी कसा करायचा नाही करत. हा, मला असं वाटतं मी दिवसाला 3च तास झोपतो बरं का, आणि मला कधी आळस येत नाही. आणि 9 तास झोपलेले मस्त पैकी का जोर जोरात आळस येत असतं. काय येतं ते माहिती नाही त्यांना. बरं, मी तर काल तुम्हाला आश्चर्य काय सांगितलं, क्रिकेट खेळताना आळस येत होता मुलांना. मला तर ते आश्चर्य वाटलं नाही का. तसं नाहीच झालं पाहिजे. लक्षात, तुमच्या मनावर नियंत्रण, विचारावर हे पाहिजे. कळतं ना किती गहन विषय. एक जर इकडे सरकला ना तर ते जन्मभर ऐकायला मिळणार. समजतंय सगळ्यांना? तुम्हाला काय कठीण आहे? तुम्हाला ऐकायचंय, मला बोलायचंय, विषय सूत्रबद्ध पाहिजे का नाही? हो का नाही? आणि मध्ये बघा मी 2009 ला गेलो होतो, 12 ला परत 6 वर आलो, परत पुढे चाललोय. माहिती ना? आता तुम्हालाही समजत नाही कुठल्या काळात चाललेलं आहे. पण तुमच्या मनात प्रश्न नाही झाला, आपल्याला गुगलवर एवढे नावं सापडत नाही, हे नवऱ्याने कसं काय सापडतंय? प्रश्न पडला का नाही? लक्षात आहे, गुगलचा प्रमुख आणि मी एकाच वर्षी पास झालेलो आहे. 67 आहे, माझी 45 आहे. लक्षात ठेवा, माझी रँक किती आहे? 45 आणि त्याची 67 आहे. माझ्यापेक्षा हुशार नाही. दुर्भाग्य काय माहिती का, तुमचा पैसा आहे ना, अमेरिकेत पैसा आहे, तुम्ही पैसा मोठा तो मोठा, अशी तुमची प्रकृती. तुम्हाला ना मनुष्य मनाने मोठा नाही चालत. समज, माझे फोटो बघून गॅस कसला. मी गरीब लोकांना अन्न वाटतो ना तर त्यांच्या शेजारी बसतो. असं नाही लगेच लांबून वाटतो, त्यांच्या शेजारी बसतो, खांद्यावर हात ठेवतो, त्यांना सांगतो की तुम्ही ना आपण भाऊच आहे. खरं आहे ना? त्यात काय झालं, मी तर एक वेळेला गरीब माणसाच्या ताटात जेवण केलेलं आहे. काय फरक पडत होता? साईबाबा तर करायचेच ना. आपण काय झालं, आपलेच संस्कार विसरून गेलो नाही का. एकमेकांशी लढत बसलो आणि अमेरिकेच्या मागे पळत सुटलं. इंस्टाग्राम हे ते दिवसभर व्हिडिओ होता नाही का, फॉलोअर्स. काय जगातला सगळ्यात रिकामा उद्योग काय माहिती का? मुलींच्या पिक्चरच्या सॉरी ते असतं ना ते पोस्ट, मुलींची पोस्ट असतं ना त्याच्या खालची कॉमेंट वाचणे सगळ्यात बेकार आहे माहिती. सगळ्यात बेकार आहे. याच्यासारखा टाइमपास जगातला कोणताच नाही माहिती. ते एकदम अवघड आहे नाही का. आता हे झालं फिस्कल. काय फिस्कल? तर फिस्कल मध्ये काय होतंय की इथे क्रूड ऑइलला आपली सबसिडी जाते. कशाला? क्रूड ऑइल. साधी सुधीने जाता 1,70,000 किती? 1,70,000 करोड. 1,70,000. लक्षात, नाशिकच्या पूर्ण सिंहस्थाचे काम 13,000 करोड मध्ये होणार. किती? 13,000. आणि 1,70,000 कुठे? विचार करा. एवढ्या प्रचंड सबसिडी आपल्या देशात द्यावी लागते.
दुसरी लक्षात आहे एज्युकेशन, दुसरी काय एज्युकेशन. आणि कॉलेजला जाता ना, कॉलेजला ती सबसिडाईज आहे 45,000 करोड त्याच्या बजेटरी प्रोव्हिजन आहे. 45,000 करोड, 45,000 करोड. आता ते 87,000 करोड आहे. किती 87. बरं. त्याच्यानंतर तिसरं बघा रेशनिंग. तिसरं काय रेशनिंग. मोठं नाही किती रेशनिंग. लाऊड बोला काय रेशनिंग. रेशनिंग म्हणजे आपल्या इथे अन्न सुरक्षा विधेयक आहे ना, त्याच्यातून 80 करोड लोकांना धान्य मिळतं. किती 80 करोड. परत प्रश्न विचारता देश काय करतो नाही का, तेच लोकांचं हे झालं नाही का. आणि चौथी गोष्ट फर्टिलायझर. चौथी काय फर्टिलायझर. घेऊ शकता तुम्ही. हे सबसिडी टोटल सबसिडी मी सांगणार आहे तर तुम्हाला, तुम्ही आश्चर्यात पडाल टोटल सबसिडी किती आहे. झालं. आता माझ्यावर मोठ्याने बोला कोणकोणत्या सबसिडी देशातर्फे. पहिली कोणती आहे क्रूड ऑइल. क्रूड ऑइल. दुसरं एज्युकेशन. तिसरं रेशनिंग. चौथं फर्टिलायझर. समजलं. आता तुम्हाला माहिती का हे म्हणजे विश्वास नाही ठेवणार. एकट्या क्रूड ऑइलचे 1,70,000 करोड आहे आणि टोटल 8,25,000 करोड. भारताचं बजेट 55 लाख करोड आहे, त्याच्यापैकी 8 लाख करोड म्हणजे किती माहिती का 14 ते 15% सबसिडी. 14 ते 15. तुम्ही विचार कराल का पूर्ण भारतात 27 करोड लोक असे ज्यांना एक वेळेला जेवायला भेटत नाही. जर यांना जेवायला दिलं ना तर जास्तीत जास्त 50,000 करोड रुपये लागतील. हे आपल्या सबसिडीचं काहीच नाही. काहीच नाही. लक्षात आहे जेवढी सबसिडी गव्हर्नमेंट देते ना लोकांना वेगवेगळ्या स्कीम मध्ये ही सगळ्यात जास्त आहे. समजताय काय. म्हणून कधी पण देशाचे उपकार मानायला शिका नाही का. जे उदास राहतो ना भारतात जाऊन, हा बोजा आहे. बोजा. लक्षात आहे काय बोजा आहे एकदम. मुलींनी तर ना घरात बसून जे झोपा काढता ना, हा सगळ्यात मोठा बोजा आहे. कारण की त्यांनी ना छोटे छोटे काम केले पाहिजे. आता लिज्जत पापडचं मशीन आलं तर म्हणतं का नाही मशीन आला कोण विकत घे. अहो मार्केटमध्ये प्रत्येकाला जाऊन विचारा पापडचा म्हणजे हाताचा पापड चांगला आहे का मशीनचा चांगला आहे. प्रत्येक सांगेल कोणता चांगला आहे. पण तुम्ही करतच नाही. तुम्हीच हारलेले तर कोण युद्धात बोलवेल तुम्हाला नाही का. कारण की तुमचा चेहराच तिथे हारलेला आहे. तर तुम्हाला गुलामगिरीची सवय झाली. सकाळी उठून कोलगेट घ्यायची जी इंग्रजांची नाही का, आणि संपत लास्ट लक्ष जो इंग्रजांचं आहे. तर तुमचा सगळा दिवसच इंग्रजांचे पाय चाटण्यात जातो. सकाळ होते इंस्टाग्रामनी आणि एंड होतो व्हॉट्सअप स्टेटसनी. हे सगळे इंग्रज आणि अमेरिकेच्या चालीवर चालणारे. त्यांना वेळ नाही भेटत, रामायण वाचायला नाही भेटत, महाभारत वाचायला नाही मिळत, शिवमात्म्य नाही मिळत. डॉक्टर आंबेडकर, सावित्रीबाई फुले, साईबाबा, त्याच्यानंतर आपले गाडगे महाराज. अहो किती किती युगपुरुष भारतात झालेले. त्यांची हिस्ट्री पण वाचत नाही. त्यांना माहित पण नाही पडत की काय. आणि पिक्चर लावून बघता वा वा छावा आलेला आहे नाही आलेलं. अरे तुम्ही वाचा ना पहिले. पुस्तक वाचा. एक पुस्तक आठवड्याला वाचाल ना तर तुमचं जीवन चांगलं होईल. कळतं ना आता. तुम्ही एक पुस्तक आठवड्याला वाचा. यावर्षीच्या इंग्लिश मध्ये सगळ्यात जास्त मार्क मिळेल नाही का. इंग्लिशचा अभ्यास काय करायचा, वाचनच महत्वाचं आहे. काय महत्वाचं. तुम्हाला एवढं इकॉनॉमी आपोआप डेव्हलप केलंय का. अहो हे जेव्हा सर्टिफिकेट दाखवलं ना अर्ध्या लोकांना हसायला आलं. माझा भाऊ तर म्हणे असं 20 रुपयाला भेटतं म्हणे लॅमिनेशन करून नाही. सर्टिफिकेट आहे ना कागद नाही, याच्या मागे असं देणारे लेक्चर देण्याची क्वालिटी. समजताय सगळ्यांना. आणि दर रविवारी मी एवढंच भारी. आता सांगा आता जे लोक या रविवारी आले नाही त्यांचं दुर्भाग्य आहे का नाही. तुम्हाला चॅलेंज सहित सांगितलं होतं ना रविवारचं लेक्चर भारी होणार आहे. सांगितलं होतं का नाही. आता ते संपत आलेलं आहे पण त्याची पॉवर बघा लेक्चरची किती आहे नाही का. एका लेक्चर मध्ये ना अर्ध्या लोकांचे विचार बदलून जातील. कोणाचे ज्याला बदलायचे. लक्षात द्या. झोपेतल्याला उठवता येतं पण झोपण्याचं नाटक करण्याला उठवता येत नाही. ही मेमरीत ठेवा नाही का. कारण मुलींना ना झोप लागलेली. समाज बदलायला झाशीची राणी आपल्या समोर नाही का, राणी लक्ष्मीबाई महिलाच होती. राणीच्या महिला काय करत बसतात नाही का. आणि मग मुलं पण त्यांच्या बरोबर हातबल राहतात. असं नाही. लक्षात जिथे वाटलं ना तिथे थोबडात मारायची, जिथे वाटलं तिथे प्रेम करायचं असतं नाही का. पण आपल्या लोकांचे तसं नाही. प्रत्येक गोष्टीत अधिकार तर पाहिजे पण कर्तव्य कोण करेल. समजलं ना आता. कर्तव्य करायचं नाही फक्त काय पाहिजे अधिकारच पाहिजे. आजचं झालेलं लोकांचं म्हणजे समजलं सगळ्यांना. मग या सबसिडी आहे ना, या सबसिडी इतक्या एक्स्ट्राऑर्डिनरी झाल्या होत्या की आता तुम्हाला क्वेश्चन विचारतो. सबसिडी वाढल्या नीट आहे का. सबसिडी लास्ट पॉइंट कडे आलो आपण. सबसिडी काय झाल्या तर डेव्हलपमेंट होऊ शकते का. लाऊड बोला. होऊ शकते का. कारण जो पैसा कंटिन्यू सबसिडीला जातोय तो डेव्हलपमेंट मध्ये होणार आहे का. तर लाडकी बहीण योजनेला पैसे गेले. समजा माझ्या एका नाशिक मधल्या सगळ्या महिलांनी सांगितलं असतं की आम्ही एका महिन्याचे लाडकी बहीण योजनेचे पैसे ना पूर्ण आम्ही सिंहस्थाला देतो. झालं असतं का नाही. पण नाही त्यांची इच्छा नाही. आणि पुरुषांनी पण पुढे यायला पाहिजे की एक दिवस आम्ही खराटा उचलतो. नाही नाही तिथे आहे ना कर्मचारी आहे. आम्ही फक्त प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकायला जातो. हे पुढाकार नाही घेत. हे म्हणून समाज सुधरत नाही. इंदोरचे लोक आहे ना स्वतः पुढाकार घेतात म्हणून इंदोर भारतातलं सगळ्यात
सगळ्यात स्वच्छ शहर. नाशिकचे लोक कचरा कोंडी पाहून म्हणतात इथे काहीच नाही बुवा, हे लोकच टाक. अरे लोक म्हणजे आपणच आहे ना. लोक कोण आहे? आपल्यातच चांगले ना आपल्यातच काय वाईट. मग या 4 सबसिडी कमी करण्याचं मनमोहन सिंगांनी ठरवलं. 2012ला त्यांनी काय केलं? 2012 पहिले केलं डिकंट्रोलायझेशन ऑफ पेट्रोलियम प्राइसेस. काय केलं? डिकंट्रोलायझेशन म्हणजे त्यांनी काय केलं तर जे वर्ल्ड लेवलचे आहे ना, वर्ल्ड लेवलच्या प्राइसेस आहे ना, डिकंट्रोलायझेशन बरं. त्यांनी ना प्राइसेस काय केल्या? इंटरनॅशनलला लिंक केला. इंटरनॅशनलला जो भाव असेल तोच आपल्या इथे असेल, नाही का? अशी सिस्टीम लावली. म्हणून 2012 पासून पेट्रोल भाव वाढायला लागलं. माहिती ना आता? हो का नाही? आणि आताचे काँग्रेसचे लोक बोलतात किती भाव वाढवले. अरे ते मनमोहन सिंगांनीच केलेले आहे. त्यालाच डिकंट्रोलायझेशन. त्याला काय म्हणतात? त्याच्यानी सबसिडी वाचली. सबसिडी काय आले? वाचली. सबसिडी खूप वाचवली. त्याच्यानंतर दुसरं त्यांनी जे केलं ना, सगळ्यात मोठं जे त्यांनी केलं ना, हे महत्वाची गोष्ट काय केली की या प्राइसेस ज्या आहे ना त्या केल्या. आणि सगळ्यात म्हणतात दॅट इज त्याला असं म्हणतात की ज्या सरकारी कंपन्या असतात ना, डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसी. काय केले? हा, ही खूप जबरदस्त पॉलिसी होती बरं का सरकारी. आता हे तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो. बरेच जण त्यांना प्रायव्हेटायझेशन केलं. काय केलं? आता तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो. समजा तुमच्यावर एक कर्ज आहे, असं धरा कर्ज आहे तुमच्यावर 10,000 रुपयाचं कर्ज आहे. किती? आता तुम्ही सांगा 6-7 हजार रुपये खर्च करून तुम्ही ट्रिपला जाल का? नाही. असं आपल्याकडे सरकारी कंपन्या पडलेल्या आहेत आणि देशावर एवढं मोठ्या प्रमाणावर घाटा आहे, नाही का? मग मला सांगा सरकारी मध्ये काय आहे की आता आपले ते इंडियन ओव्हरसीज बँक सरकारचा हिस्सा किती आहे? 87. मोठ्या किती? 87. आणि लक्षात आहे कंट्रोल कधी राहतो? 51ला. कंट्रोल किती राहतो? 51 जरी असेल तरी सरकार राहील, 87 राहिलं तरी सरकार राहील. हो का नाही? मग मला सांगा याच्यातले जर आपण 5% लिक्विड केले, ते विकून टाकले तर काही लॉस आहे का? नाही. पण तरी लोक म्हणतात प्रायव्हेटायझेशन का केलं? अरे प्रायव्हेटायझेशन नाही केलं भाऊ. याचा जो स्टेक आहे ना आपल्या इथे रिकामता लॉस मेकिंग बँक आहे. काय लॉस? तर तिचं लिक्विड करून ते प्रायव्हेटला विकून टाकले. समजतंय सगळ्यांना? आणि त्याच्यातून जो पैसा आहे तो डेव्हलपमेंटला लावला. हे होतं त्याला डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसी. आणि दॅट इज डिझाईन बाय द पी चिदंबरम. कोण आहे? पी चिदंबरम आणि रघुराम राजन. पी चिदंबरम आणि मनमोहन सिंगांचे ऍडवायझर होते. त्याचं नाव आहे मॉन्टेक सिंग अहलुवालिया. काय नाव आहे? मॉन्टेक सिंग अहलुवालिया. हे तिघांनी मिळून ही पॉलिसी बनवली होती, नाही का? आणि त्या काळी प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया असायचं. काय आणि त्याच्या आधारावर या सगळ्या स्कीम झाल्या. आणि सगळ्यात मोठी स्कीम त्यांनी म्हणजे सगळ्यात मोठी त्यांनी जो रिफॉर्म बनवला ना दॅट इज फिस्कल पाथ. काय बनवला? फिस्कल पाथ हा बनवला 2012. 2012ला आपलं फिस्कल डेफिसिट होतं 5.9. किती होतं? मोठ्याने किती? 5.9. लाऊड बोला. काय? 5.9. आणि माझ्या माहितीत ऍव्हरेजली तेव्हा आपला जीडीपी $2 ट्रिलियन होता. किती? 2 ट्रिलियन. आणि त्यावेळेचा रेट आहे ना $58 होता. किती? 58 रुपये. $1 58 द्यावे लागायचे, नाही का? आपण 60 धरू. किती धरू? 60. तर 60 गुणिले 2.5 धरू. 2.5. 60 गुणिले 120 आणि 30 150 लाख करोड होते इकॉनॉमी. 150 लाख करोड. मोठ्याने किती? 150 लाख करोड एवढी इकॉनॉमी होती. आता या 150 लाख करोडच्या 5.9% 5.9% म्हणजे जवळपास धरलं ना तर तुम्हाला 128 ऍड केले 87.5 लाख करोड होतं. किती? 87 लाख करोड रुपये एवढे आपले असेच वाया जायचे. समजलं? समजतंय का? किती होतं? 87 लाख करोड रुपये एवढी प्रचंड म्हणजे 87,000 करोड. किती? 87,000 करोड एवढं प्रचंड पैसा जायचा आपल्याला. एवढा भयानक प्रमाणामध्ये पैसा आपला वेस्टेज जायचा. यांनी काय केलं माहिती का? हा जो वर्कआउट होता ना फिस्कलला कमी करायचं होतं. फिस्कलला कमी. हे दोन्ही कॅल्क्युलेशन चुकले आहे. माझे 8.7 लाख करोड. किती? मी तुम्हाला एक्झॅक्ट करून दाखवेल पुढच्या लेक्चरला हे सगळं सांगणार आहे. मग यांना कमी करायचं होतं. मग यांनी सबसिड्या काय केल्या? कमी केल्या. सबसिड्या काय केल्या? कमी केल्या. डिसइन्व्हेस्टमेंट कमी केली. आणि या फिस्कलचा एक पाथ ठरवला. हा होता 2012 आणि 2017. आता या वेळेला आपले गव्हर्नर कोण होते सांगू का? 2012ला रघुराम राजन. कोण होते? पण या वेळेला डेप्युटी गव्हर्नर. काय? त्याचं नाव होतं उर्जित पटेल. काय? नाव ऐकलंय तुम्ही? नोटबंदी झाली ना तेव्हा हे गव्हर्नर होते. नोटबंदी नाही का तेव्हा उर्जित पटेल होते. मग या 5 वर्षामध्ये मनमोहन सिंगांच्या जबरदस्त कार्यामुळे फिस्कल किती झालं?
3.2 हे मनमोहन सिंगांचं कार्य आहे बरं का 3.2 त्याच्यामुळे भारत एवढा पॉवरफुल देश झाला. समजतंय सगळ्यांना? मोठे समजतंय काय? हे त्यांचं कार्य दिसत नाही पण याचा फायदा काय झाला माहिती का? सबसिड्या वाचल्या ना, काय झालं? सबसिडी. त्याच्याने रोड बनले, हायवेज बनले, डॅम बनले, मंगलयान, चंद्रयान, हे सगळं जेवढं झालं ना हे सगळं त्याचं काम आहे. समजतंय सगळ्यांना? तुम्हाला जेवढं डेव्हलपमेंट दिसते ना ही सगळी त्याच्यामुळे झालेली, कारण फिस्कल डेफिसिट कमी झालं. फिस्कल डेफिसिट काय आलं? आणि या वेळेचे गव्हर्नर होते रघुराम राजन. मोठे काय? रघुराम राजन झाले आणि त्याच्यानंतर उर्जित पटेल झाले. काय आले? उर्जित पटेल यांच्या काळात काय झालं? नोटबंदी. काय आले? नोटबंदी. आणि उर्जित पटेल गेल्यावर झाले शक्तिकांत दास. लिहू शकता तुम्ही. हे पहिले कोण झालं? मोठे बघा कोण झालं? रघुराम राजन. कोण आहे? हा. त्याच्यानंतर कोण झालं? उर्जित पटेल. उर्जित पटेल नंतर कोण झालं? शक्तिकांत दास. आणि आता नवीन झाले अजय मल्होत्रा. कोण झाले? संजय मल्होत्रा. हा त्यांचा भाऊ असेल अजय मल्होत्रा. संजय मल्होत्रा. काय झालं? संजय मल्होत्रा. समजतंय सगळ्यांना? हा. आता एकदा मोठ्याने मला नाव सांगा. हे बघ 2012 कोण होतं? रघुराम राजन. कोण आहे? त्याच्यानंतर कोण झालं? उर्जित पटेल. मोठ्या कोण? त्याच्यानंतर कोण झालं? शक्तिकांत दास. आणि आता कोण झालं? शक्तिकांत दास. यांच्या लास्ट सांगतो यांच्या काळात काय झालं. यांच्या काळात आहे ना आरबीआय ला कसं राहायचं? एक राहायचा गव्हर्नर. एक काय राहायचा? आणि त्याच्या अंडर होते 5 डेप्युटी गव्हर्नर. किती होते? 5. हे निर्णय घ्यायचे. पण आता तेव्हा काय झालं की सगळे आरबीआयचेच लोक घ्यायचे ना, कारण आरबीआय ऑटोनॉमस बॉडी. आरबीआय काय? ऑटोनॉमस बॉडी. अजून मोठा काय? ऑटोनॉमस बॉडी म्हणजे स्वतंत्र निर्णय घ्यायचे. पण नरेंद्र मोदींनी काय केलं माहिती का? जेव्हा रघुराम राजांनी विरोध केला नोटबंदीला तेव्हा यांनी विचार केला गव्हर्नमेंटचा थोडा कंट्रोल पाहिजे. म्हणून आता ना 3 असता आरबीआयचे. 3 काय? आणि 3 असता गव्हर्नमेंटचे. 3 काय? गव्हर्नमेंट. हे 6 जण आणि आरबीआय गव्हर्नर मिळून निर्णय घेता आणि त्याच्यामध्ये वोटिंग होतं की रेपो रेट वाढवायचा किंवा नाही वाढवायचा. समजलंय सगळ्यांना? आणि सगळं आपण पुढच्या लेक्चरला शिकणार आहे. मॉनिटरी पॉलिसी पार्ट नंबर 2. मोठ्याने मॉनिटरी पॉलिसी पार्ट नंबर 2. आजच्या याच्यात आपण काय शिकलो की आरबीआय स्थापन कशी झाली. आरबीआय स्थापन कोणकोणत्या बँक होत्या, नॅशनलायझेशन ऑफ बँक कसं झालं, एसबीआय ची स्थापना झाली. काय आहे? एसबीआय. त्याच्यानंतर पहिली बँक कधी होती, इंग्रजांनी करन्सी कशी हे केली नाही का, मॅन्युप्युलेट केले. काय केले? मॅन्युप्युलेट. त्याच्यानंतर मधल्या काळात पाहिलं मनमोहन सिंग कसे गव्हर्नर झाले, त्यांनी काय काय कामं केले. त्याच्यानंतर सेबीची स्थापना कशी झाली, आयआरडीए ची स्थापना कशी झाली. त्याच्यानंतर हे पाहिलं की आपण आपल्या देशात इकॉनॉमिकल संकट कसे आले आणि त्याच्यातून आपण बाहेर कसं आलो. समजलंय सगळ्यांना? हे सगळ्यांचं मी एक चित्र तयार करायचा प्रयत्न केला. मला नाही माहिती तुम्हाला पिक्चर दिसला का पिक्चर? पण वेळ समजलं का? एवढा वेळ रॅपिड गेला. समजलं का? माझा पिक्चर हिट असता नेहमी. ऍक्टरची गरज नाही, वेळ कळत नाही. पण मुली बोट मोडत असतात कधी एकदा बाहेर जाते. पण मला वाटतं आजचं लेक्चर आवडलं का सगळ्यांना? फक्त माझं एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, प्लीज तेवढं करा सगळ्यांनी ना. काय होतं आता खूप फास्ट ऐकतो आपण, याच्यात बारीक बारीक गोष्टी समजत नाही. तर लिहून घ्या वहीवर. युट्यूबवर हे लेक्चर आहे बरं का मॉनिटरी. आणि जुनं लेक्चर खूप भारीवर, खूप सुंदर लेक्चर आहे. म्हणजे जुनं लेक्चर पण चांगलं आहे. मॉनिटरी पॉलिसी पार्ट नंबर 1. आणि ते आजच्या पेक्षाही ब्रीफ हिस्ट्री सांगितली. आज मी ना खूप साऱ्या गोष्टी ना मी काय केलं, फास्ट सांगितलं. काय फास्ट? त्याचं कारण आहे ना की मला आहे ना थोडं माझी इच्छा आहे की तुम्ही पण थोडं रिव्ह्यू घ्यावं, वाचावं. समजलंय सगळ्यांना? लेक्चर मध्ये जर काही चुका सापडल्या तर प्लीज मला माफ करा, कारण कधी कधी काय होतं का फ्लो मध्ये बोलत असतो ना आपण, तर असं नसतंय. बघ तुम्ही पण येऊन बघा, त्यावेळेला तुम्हाला पण जाणवेल की एवढं इझी नाही राहत लेक्चर देणं. समजलं ना? आता होतं लेक्चर मध्ये जरूर होतात, प्लस मायनस होत राहतात, पण माझी कॅल्क्युलेशन पॉवर खूप स्ट्रॉंग आहे. त्याच्यावर आहे ना मी बरंच एकदम प्रॅक्टिकली करतो. काय करतो? खूप फास्ट करतो. पण मी तरी सांगतो तुम्हाला, याचा अर्थ असा नाही की चुका असतात. प्रत्येकाचे आकडे देताना व्ह्यूज वेगळे असतात. IMF म्हणतात 7.2 आहे, कोणी म्हणतात 6.3 आहे, कोणी म्हणतात 6.9 आहे. असं प्रत्येकाचे आकडे काय असतात? वेगळे असतात. प्रत्येकाच्या आयडिया वेगवेगळ्या असतात. समजत आहे? मग तुम्ही अभ्यास काय कराल या वीक मध्ये ते सांगतो. तर या वीक मध्ये तुम्ही ब्लॉग्स वाचा, बरोबर आहे. त्याच्यानंतर हिंदू एडिटोरियल्स वाचा. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आरबीआयचे गाईडलाईन्स वाचा. आरबीआयची वेबसाईट फॉलो करा. प्लीज शांत बसू नका, नाही तर हे म्हणाल की सरांनी काय केलं माहिती नाही. सगळ्यांनी करा, पण या आठवड्यात अवश्य करून युट्यूबवर लेक्चर बघा. समजतंय सगळ्यांना? आणि एक अजून महत्वाची गोष्ट सांगतो, हे ना ओपन सोर्स लेक्चर. काय ओपन सोर्स लेक्चर? याचा अर्थ काय माहिती तुम्हाला?
हे बघा बरेच जण बाहेर अभ्यास करतात, त्यांना माहिती नाही राहत अभ्यास कसा करायचा असतो. समजतंय आता? Yes, त्यांना क्लास नाही लावतायत. बरेच गरीब मुलं असतात, काही काही वेगळे असतात, काही काही जण असे असतात एज झालेले पण शिकायची इच्छा राहते. माहिती ना आता तुमचे भाऊ असतात, बहीण असतात, काका मामा आई वडील कोणी पण आहे, बरोबर. तर हे सगळ्यांसाठी उपयोगी लेक्चर आहे. मी तर सांगतो ज्यांना ऍडमिशन नाही ना त्यांना पण बोलवा. समजलं आता? Yes, कारण याचा sir. फायदा सगळ्यांनाच भेटणार आहे. ऐकून ऐकून त्यांना बऱ्याचशा गोष्टी समजतील. बरं, तर त्याचं काही नाही की ऍडमिशन राहिलीच पाहिजे असं काय नाही. पण तुम्हाला फायदा असा आहे की तुम्हाला मी हे शिकवेल ना, एक्झॅक्टली ह्याच गोष्टी अक्षदा मॅडम तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये घेणार करंट अफेअर्स लेक्चर मध्ये. समजतंय सगळ्यांना? Yes, yes. आणि याच गोष्टी तुम्हाला मॅगझिन मध्ये सापडतील. सो देर इज अ लिंक, देर इज अ काय लिंक. Link. आता पुढच्या रविवारी कितीला चालू होईल? 10:30 रिपोर्टिंग टाइम आहे, 11ला शार्प चालू होईल. समजलं? आणि मी बोलल्याप्रमाणे पुढच्या रविवारी तुम्हाला आरबीआय अनलॉक, आरबीआय काय Unlock. हे तुम्हाला इथे दाखवेल. समजलंय सगळ्यांना? Yes, sir. चालेल. लेक्चर समजलंय? Yes, sir. Yes.